मामांच्या कामाचं हे 4थं वर्ष होतं. एके दिवशी दिवसभर काम करून दमलेला बाळप्पा झोपला होता आणि जी थाळी त्यांना जेवायला दिली होती त्या थाळीच्या छिद्रामधून दिव्य प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता. शेटजींच्या आईने हा दिव्य प्रकाश पाहिला आणि जवळ जाऊन पाहावं की हा कसला प्रकाश आहे, कारण बाळूला काही कंदील दिलेला नव्हता. मग हा कसला प्रकाश पडलेला आहे म्हणून शेटजींची आई गोठ्यामध्ये गेली आणि त्यावेळी तिने पाहिलं की जी थाळी बाळूला जेवायला दिली होती त्या थाळीतून दिव्य प्रकाश या बाळूच्या चेहऱ्यावर पडला होता. आणि त्या थाळीमध्ये तिला जैन समाजाच्या बस्तीचं म्हणजे जैन मंदिराचं आणि महावीरांचं दर्शन झालं आणि त्यामुळे ही थाळी दैवी आहे असं तिचा समज झाला आणि ती थाळी तिने घरामध्ये देवघरामध्ये नेऊन ठेवली. आणि दुसऱ्या दिवशी या बाळूला जेवायला दुसरी थाळी दिली, परंतु या बाळप्पाला जेवायला तीच थाळी हवी होती म्हणून मामांनी हट्ट केला की मला तीच थाळी जेवायला हवी आहे. परंतु शेटजींच्या आईनं ती थाळी द्यायला नकार दिला. मामांनी अन्न पाणी सोडलं. 3 दिवस मामा उपाशी होते. परंतु शेटजींच्या आईला किंवा घरातल्यांना मामांची दया आली नाही. 3 दिवस त्यांनी मामांना उपाशी राहून दिलं. 4थ्या दिवशी मामा ते काम सोडून निघाले. त्यावेळी मामा अतिशय चिडले होते. मामा म्हणाले 3 दिवसाचं सुतक फिटलं. इथून पुढं तुमच्या श्रीमंतीवर 12 बैलाचा नांगर नाही फिरवला तर बाळू धनगर नाव सांगणार नाही. मामा तिथून निघून गेले आणि शेटजींच्या वैभवाला उतरती कळा लागली. पूर्णपणे ते कंगाल झाले. मामा घरी निघून आले. आता पुन्हा बाळूचं पहिल्यासारखं वेड्यासारखं वागणं, काट्या कुट्यात जाऊन बसणं, कुठेतरी झाडावर जाऊन बसणं हे चालू होणार. म्हणून वडिलांनी विचार केला की याचं लग्न लावून द्यावं, म्हणजे तरी तो व्यवस्थित काहीतरी कामधंदा करेल, व्यवस्थित वागेल. आणि म्हणून बहिणीच्या मुलीशीच म्हणजे गंगूबाई नावाची त्यांना एक बहीण होती आणि त्या बहिणीच्या मुलीशी सत्यवाशी त्यांचा विवाह निश्चित करण्यात आला. त्यावेळी मामांनी परोपरीने घरातल्यांना सांगितलं की मला विवाह करायचा नाही, परंतु घरातल्यांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. तेव्हा मामांनी आपल्या होणाऱ्या सासऱ्याला म्हणजे हिराप्पा खिलाऱ्याला बोलावलं आणि सांगितलं तू बळच माझा विवाह लावशील तर मुसऱ्या पाण्यात डोकं पडून मरशील आणि तुझं मढ माझ्या मांडवातूनच जाईल. परंतु बाळू नेहमीच काहीतरी वेड्यासारखा बोलत असतो, त्याचं काय मनावर घ्यायचं असं म्हणून घरातल्या लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मामांचा विवाह बहिणीच्या मुलीशी पार पडला आणि लग्नाचा मांडव सुद्धा काढला नव्हता. आणि या हिराप्प्याची तब्येत बिघडली, त्याला अस्वस्थ वाटू लागलं. थोड्याच वेळात तो अत्यवस्थ झाला. त्यांनी या बाळप्पाला जवळ बोलावलं आणि सांगितलं माझं मरण मला दिसत आहे, माझ्या बायकोचा आणि मुलांचा तू सांभाळ कर. आणि असं म्हणून त्याला एक जोरात उलटी झाली आणि खरकट पाणी असलेल्या भांड्यात डोकं पडून तो मरण पावला. आणि मामा म्हटल्याप्रमाणे खरोखरच मामांच्या लग्नाच्या मांडवातूनच त्याचं मढ गेलं. आता बहिणीचा नवरा मेला, त्यामुळं मामांच्या वडिलांनी सांगितलं की तू सासूरवाडीला राहून बहिणीची मेंढरं सांभाळ. मामांची सासूरवाडीला राहायची इच्छा नव्हती, पण वडिलांच्या आज्ञेमुळे मामांना सासूरवाडीत राहावं लागलं. बहिणीला 2 मुलं आणि 2 मुली होत्या. ते सगळे या बाळप्पाला मामा म्हणायचे आणि तेव्हापासून बाळू मामांचं मामा हे नाव कायम झालं. तेव्हापासून सगळेच जण त्यांना मामा म्हणायला लागले. बहिणीची मेंढरं सांभाळता सांभाळता मामांनी स्वतःची मेंढरं घेतली आणि ही मेंढरं घेऊन ते गावोगाव फिरू लागले. मामा गावोगाव बकरी घेऊन फिरत होते. सुरुवातीच्या काळात गंगूबाई आणि त्यांची पत्नी सत्यवा हे सुद्धा मामांबरोबर गावोगाव फिरत होते. परंतु मामांचा संसार फार काळ टिकला नाही. मामांचे आणि सत्यवा देवींचे वारंवार खटके उडायचे. त्यांची बहीण आणि पत्नी त्यांच्या आज्ञांचं पालन करत नव्हत्या आणि त्यामुळे त्यांचे वारंवार खटके उडायचे. खरं तर मामांना संसार करायचाच नव्हता, त्यांना विश्वाचा प्रपंच करायचा होता. आणि म्हणून मामांनी साधारण 8 ते 9 वर्ष मामांचा संसार टिकला. त्यानंतर मामांनी संसाराचा त्याग केला आणि लोककल्याणाचं कार्य करत करत ते गावोगाव फिरू लागले.
मामा त्रिकाल ज्ञानी होते, शुद्ध आचरणाचे, निर्मळ मनाचे होते. त्यांच्या तळावर जे लोक यायचे त्यांना ते भंडारा द्यायचे, कण्यांचा प्रसाद द्यायचे आणि त्यांचा भंडारा हे दिव्य औषध होतं. त्यामुळे लोकांच्या समस्या दूर व्हायच्या, लोक दुःखमुक्त व्हायचे, रोगमुक्त व्हायचे, संकटमुक्त व्हायचे. आणि अशा प्रकारे मामा बकरी त्यांनी बसवून घेतली. त्यावेळी जाताना ठरलेले पैसे न देता फक्त 10 किलो मका त्यांनी दिला. त्यावेळी मामा हा स्वार्थीपणा पाहून अतिशय संतप्त झाले आणि जाताना 3 वेळा त्यांनी आपल्या चपलेनी त्या जमिनीला मारलं आणि म्हणाले, इथून पुढे या शेतकऱ्याला तू फक्त सर्व खर्च वजा जाता 10 किलो धान्य देत जा. आणि तिथून पुढे 12 वर्ष त्या शेतामध्ये फक्त 10 किलो धान्य पिकत होतं. अशा प्रकारे मामांची पृथ्वीवर सत्ता होती, मामांची वायूवर सुद्धा सत्ता होती. जेव्हा मेतक्यामध्ये मामांची भंडारा यात्रा सुरू होती, हजारो उष्ट्या खरकट्या पत्रावळ्यांचा ढिगारा चिकोत्रा नदीच्या काठी पडला होता, त्याच्यावर माशा घोंगावत होत्या. त्यावेळी आरोग्य अधिकारी तिथे आले आणि म्हणाले, असे जर तुम्ही नदीकाठी जर या खरकट्या पत्रावळ्या टाकल्या, त्याच्यावर माशा घोंगवतायत, अशाने कॉलरेची साथ पसरेल, लोकांचं आरोग्य धोक्यात येईल. त्यावेळी मामा ताडकन उठले आणि आपल्या अंगावरचं घोंगडं हवेत गोल फिरवलं. त्याबरोबर एक वावटळ उठली आणि तो उष्ट्या खरकट्या पत्रावळ्यांचा ढिगारा लीलया उचलला आणि लांब चक्रुबाईच्या डोंगरावरती नेऊन टाकला. आणि हा चमत्कार पाहून आरोग्य अधिकाऱ्यांनी मामांचे पाय धरले. त्यावेळी मामा म्हणाले, अरे आम्ही सप्ताह भरवतो, लोकांचं कल्याण करावं म्हणतो, अन्नदान करावं म्हणतो, अशा ठिकाणी मरगाई येत नसती. अशा प्रकारे मामांची वायूवर सत्ता होती हे दिसून येतं. मामांची पावसावर पाण्यावरही सत्ता होती. मामा ज्यावेळी बेळगावामधल्या एका खेडेगावामध्ये गेले होते, तिथे 2-3 वर्षापासून दुष्काळ होता, चारा पाण्याची कमतरता होती आणि म्हणून मामांनी तिथून परत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिथले ग्रामस्थ म्हणाले, मामा तुम्ही देव आहात, तुम्हीच जर पाणी नाही म्हणून परत जायचं ठरवलं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? आम्ही तुम्हाला जाऊन देणार नाही, पर तुम्ही पाऊस पाडला पाहिजे. परंतु मामांनी पाऊस पाडायला नकार दिला. त्यावेळी या लोकांनी मामांना जबरदस्ती एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं. खरं तर मामांना स्पर्श करायची कोणाची हिंमत नव्हती, परंतु या लोकांचं मामांवर इतकी श्रद्धा होती, मामांना ते देव मानत होते आणि म्हणून या अपराधाचं मामांनी काही मानून घेतलं नाही. 3 दिवस ते स्वतः कोंडून राहिले. त्यावेळी त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली की आपली आई सुद्धा अशीच लांबून डोक्यावर पाणी आणायची. आणि त्यावेळी त्यांची आई तिथं प्रकट झाली आणि म्हणाली, बाळू या लोकांना लई दरास आहे, अरे इथं पाऊस पाड बाबा. आणि त्यावेळी 4थ्या दिवशी मामा स्वतःहून खोलीच्या बाहेर आले. खोलीला खरं तर बाहेरून कुलूप लावलं होतं, परंतु मामांना असं कुलूप वगैरे ह्या गोष्टी बंधनात मामा कुठल्या राहू शकत नव्हते. मामा स्वतः दैवी अवतार होते. आपोआप दरवाजा उघडला गेला. मामा खोलीच्या बाहेर आले आणि आकाशाकडे हात करून काहीतरी पुटपुटले आणि थोड्याच वेळात काळे ढग जमा झाले आणि पावसाचे थेंब पडायला लागले. थोड्याच वेळात मुसळधार पाऊस सुरू झाला. लोकांना अतिशय आनंद झाला. त्या पावसात भिजत नाचत लोक मामांचं जय जयकार करत होते. मामांनी त्या गावामध्ये पाऊस पाडला, परंतु मामा त्या गावी परत कधीच गेले नाही. अशा प्रकारे मामांची पावसावर सत्ता होती. मामांची अग्नीवर सत्ता होती. राधानगरीतल्या नरतवडे गावी मगदूम यांचं ऊसाचं गुऱ्हाळ होतं. दुपारची वेळ होती, कडक ऊन पडलं होतं आणि गुळाचे रवे ठेवलेल्या मांडवामध्ये रात्रभर काम करून दमलेले कामगार झोपलेले होते आणि एकाएकी या मांडवाला आग लागली. त्यावेळी मगदूमबाईंनी ती आग पाहिली आणि जोरात मामा म्हणून ओरडल्या. आणि मामा त्यावेळी तिथून 25 किलोमीटर दूर होते आणि एवढ्या लांब मामांनी ती हाक ऐकली आणि अरे घात झाला रे म्हणून मामा ताडकन उठले आणि अंगावरचं घोंगडं आकाशात फेकलं आणि ते घोंगडं वरून खाली पडेपर्यंत जळून भस्म झालं होतं.
आणि तिकडं मखदूम यांच्या मांडवाला लागलेली आग शांत झाली होती. अशा प्रकारे मामांची अग्नीवर सत्ता होती, मामांची वायूवर सुद्धा सत्ता होती. मामांची जेव्हा मेतक्यामध्ये भंडारा यात्रा भरली होती, हजारो लोक जमले होते, त्यावेळी चंदूलाल शेटजींच्या मनात आलं, मामांच्या यात्रेचा मक्ता जर आपण घेतला आणि लोकांवर 1-2 आणे कर बसवला तर थोडे पैसे मामांना देता येईल आणि आपल्यालाही भरपूर लाभ होईल. आणि म्हणून त्यांनी मामांना यात्रेचा मक्ता मागितला. आणि त्यावेळी मामा गरजले, अरे शेटजी, या बाळू धनगराच्या यात्रेचा मक्ता मागतोस? अरे तुझ्या घरावर मी आकाशाची कुऱ्हाड घालीन. आणि त्यावेळी यात्रा संपल्यानंतर शेटजी घरी निघून गेले आणि बरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांच्या घरावर वीज कोसळली, परंतु पाळण्यातल्या बाळालाही धक्का लागला नाही. अशा प्रकारे मामांची आकाशावर सुद्धा सत्ता होती, हे लक्षात येतं. मामा आपली बकरी चारत चारत एका गावामध्ये फिरत होते, बकरी चारत माळ रानावर फिरत होते. त्यावेळी आकाशवाणी झाली की बाळू, तू गुरु करून घे, त्याशिवाय तुझ्या तपश्चर्येला फळ मिळणार नाही. आता मामांनी विचार केला की ही मेंढर सोडून मी गुरुला शोधायला कुठं जाऊ, गुरुकृपेची आस तर लागली होती. पण मग मामांनी मनात संकल्प केला की मी लोकांच्या अंगातली भूत मोफत काढतो. इथून पुढं मी भूत काढण्याचा 1.25 रुपये प्रत्येकाकडनं घेणार आणि ती रक्कम तशीच साठवून ठेवणार. ती रक्कम माझ्याकडे जो मागेल तोच माझा गुरु. परंतु त्यांनी मागितलेली रक्कम आणि माझ्याकडे साठलेली रक्कम याचा आकडा मात्र एक. मुळे महाराज म्हणाले 120 रुपये. मामांनी मरग्या गड्याला पागोट्यातलं ते गठुडं काढायला लावलं आणि पैसे मोजायला लावले. त्यावेळी ते बरोबर 120 रुपये भरले. त्यावेळी मामांनी झटकन मुळे महाराजांचे पाय धरले आणि अशा प्रकारे मामांची आणि त्यांच्या गुरूंची झालेली ही पहिली भेट होती. मामांनी मरग्या गड्या करवी हे 120 रुपयाचं गठुडं हे गारगोटीला मुळे महाराजांच्या मठामध्ये म्हणजे शंकराच्या मंदिरामध्ये ते राहत होते, तिथं हे पैसे पाठवून दिले. त्यावेळी मुळे महाराजांनी त्यातले 6 आणे माझ्या बाळूला दे म्हणून परत पाठवून दिले. आणि त्यावेळी 4-8 दिवसातच मुळे महाराजांनी हे सगळे पैसे स्वतःच्या खर्चासाठी वापरले. त्यावेळी मुळे महाराजांना हगवण सुरू झाली. अनेक उपचार केले परंतु हगवण थांबेना. त्यावेळी त्यांनी अंतर्मुख होऊन पाहिलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बाळूंनी जे पैसे आपल्याला दिले त्यावर आपला अधिकार नाही, तर त्यावर पंढरपूरला जे आंधळे, पांगळे, महारोगी, भिकारी असे जे लोक आहेत त्यांचा अधिकार आहे. त्यावेळी त्यांनी संकल्प केला की बाळूचे जेवढे पैसे मी खर्च केले आहेत तेवढे पंढरपूरला गेल्यावरती आंधळ्या, पांगळ्या, रोगी लोकांमध्ये वाटून टाकीन. तेवढे पैसे त्यांनी बाजूला ठेवून दिले आणि असा संकल्प केल्याबरोबर त्यांची हगवण थांबली. त्यावेळी बाळू हा कोणी सर्वसामान्य नाही हे मुळे महाराजांच्या लक्षात आलं. अहो, मामांचे पैसे त्यांच्या गुरूंना पचले नाही तर तुमच्या आमच्या सारख्यांना काय पचणार आहेत. मामांचा 1 रुपया जरी कोणी घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. मामांना परत देण्यासाठी मुळे महाराजांनी 6 आणे मरग्या गड्याकडे दिले होते आणि त्यांनी ते त्याच्या पागोट्यामध्ये ठेवले आणि नंतर ते सगळे पैसे स्वतःसाठी खर्च केले. आणि त्यामुळे या मरग्या गड्याच्या डोक्यावरती मोठा फोड आला. अनेक उपचार केले परंतु तो फोड काही बरा होईना. आणि त्यावेळी त्यांनी मामांना त्या फोडाबद्दल सांगितलं. त्यावेळी मामा म्हणाले, माझ्या गुरूंनी दिलेले 6 आणे कुठे आहेत? तेव्हा त्यांनी ते स्वतः खर्च केल्याचं सांगितलं. तेव्हा मामा म्हणाले, अरे मी तुला आधीच सांगितलं होतं की हे भूताचे पैसे आहेत, आपण वापरायचे नाही. आज्ञाभंगाला मामाकडे माफी नव्हती. आता म्हणाले, तुझं तूच सोस, तुला आधी सांगूनही तू ऐकलं नाहीस. मामांनी त्याला तळावरून हाकलून दिलं आणि त्या फोडामुळे अतोनात हाल होऊन मरग्या गड्याचा अंत झाला. मामांचं त्यांच्या गुरुवर अतिशय प्रेम होतं. मामा गुरूंच्या आज्ञेचं पालन करायचे. दोघंही जेव्हा एकत्र असायचे, रात्र रात्र भजनं चालायची आणि सकाळी
पंक्तीच्या पंक्ती उठवायचे. मामा आणि मुळे महाराज दोघंही लोककल्याणाचं कार्य करत होते. मुळे महाराजांचा चहा म्हणजे रामबाण औषध होतं, तर मामांचा भंडारा हे दिव्य औषध होतं, ज्याच्यामुळे लोक संकटमुक्त, दुःखमुक्त, रोगमुक्त होत होती. मामा जेव्हाही तीर्थयात्रेला जायचे, कोल्हापूर, पंढरपूर, पट्टणकोडोली, आप्पाची वाडी, अशा प्रकारे ज्योतिबा तीर्थयात्रा करून आले की मामा आपल्या सद्गुरूंचं दर्शन घ्यायचे आणि तीर्थयात्रेची सांगता करायचे. मामांनी आपल्या नैवेद्याचा पहिला मान सुद्धा आपल्या गुरूंना दिलेला आहे. गुरु महात्म्य मामांनी प्रकट केलेलं आहे. 1948 साली गुढीपाडव्याच्या दिवशी मुळे महाराजांनी समाधी घेतली. त्यावेळी मामा गडहिंग्लज भागात होते आणि त्यावेळी मामांच्या अंगाची लाही लाही होत होती, डोळ्यातनं अश्रुधारा वाहत होत्या आणि 3 दिवस मामांनी अन्नाला स्पर्श केला नाही. आणि त्यानंतर 17.5 वर्षांनी मामांनी तिथून जवळच असलेल्या आदमापूर इथं समाधी घेतली. तरी सुद्धा या दोन्ही गुरु शिष्यांनी लोककल्याणाचं कार्य केलं आणि आपण बघतो की मामांचं हे कार्य अजूनही चालू आहे. मामांची प्रचिती लोकांना अजूनही येत असते, कारण मामा नाही तर मामा अजूनही आहेतच, त्यांचं कार्य अजूनही चालू आहे. मामा एकदा सौंदत्तीला रेणुकेच्या डोंगरावर गेले होते आणि तिथून महिनाभर बकरी चारल्यानंतर ते अक्कोळच्या माळाकडे परत येत असताना त्यांच्या लक्षात आलं की 7 फडीचा एक नाग आपल्या मागोमाग येत आहे. तेव्हा मामा म्हणाले, अरे तू आहे तिथंच सुखानी राहा, माझ्या मागे येऊ नकोस. परंतु तो नाग तरीही त्यांच्या मागे येत राहिला. मामांच्या तळ जिथं पडायचा तिथून काही अंतरावर तो मुक्काम करायचा आणि मामा काशाच्या वाटीमध्ये त्याला रोज दूध प्यायला द्यायचे. 15-20 दिवस अशा प्रकारे प्रवास करत करत तो मामांबरोबर अक्कोळला आला. अक्कोळला बकरी आल्यानंतर मामांनी बकरी माळावर सोडली आणि घरी गेले. तो नाग मामांच्या पाठोपाठ त्यांच्या दारात येऊन उभा राहिला. गंगूबाईने हे पाहिलं आणि ती प्रचंड घाबरली. त्यावेळी मामा म्हणाले, गंगूबाई घाबरू नकोस, या नागाला तू फक्त 3 दिवस सांभाळ. मी याच्या दुधासाठी एक शेळी आणलेली आहे. रोज पहाटे कुणाशीही न बोलता रोज पहाटे उठायचं, स्नान करायचं, कुणाशीही न बोलता या शेळीचं दूध काढायचं आणि या नागाला जेवढं दूध देईल तेवढं या नागाला घालायचं. सकाळ संध्याकाळ याला तू दूध घालत जा. 3 दिवस फक्त तू या नागाला सांभाळ आणि भीमा भैरूलाही सांग की या नागाला मारू नका. उद्या मी हमीदवाड्याला बकरी घेऊन जाणार आहे. गंगूबाई 3 दिवस फक्त या नागाला सांभाळ, या बाळू धनगराचा वाडा बघायला जगातून लोक येतील. असं म्हणून मामा दुसऱ्या दिवशी हमीदवाड्याला बकरी घेऊन गेले. त्या दिवशी गंगूबाई पहाटे लवकर उठली. कुणाशी न बोलता तिने बकरीचं, त्या शेळीचं दूध काढलं. मामांनी त्या सापाला एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं. तिनं खोलीचं दार उघडून वाटी आत सरकवली. तो दिवस व्यवस्थित गेला. भीमा भैरूही शांत होते. दुसऱ्या दिवशी पहाटे ती उठली, स्नान केलं, हातात भांडं घेऊन दूध काढायला बाहेर गेली. त्यावेळी शेजारणीने तिला पाहिलं आणि म्हणाली, एवढ्या पहाटे तू कुठं निघालीयस? आता मामांनी सांगितलं होतं कुणाशी न बोलता दूध काढायचं म्हणून ती गप्प बसली, परंतु शेजारीने तिचा पिच्छा सोडला नाही. अगं सांग ना, दंडाला धरून हलवलं, अगं सांग ना, अगं कुठं निघालीस हे भांडं घेऊन? त्यावेळी तिने सांगितलं की बाळूनी सांगितलंय कुणाशी न बोलता शेळीचं दूध काढायचं. असं म्हणून तिने दूध काढलं, घरी आली आणि वाटीमध्ये दूध घेऊन ती वाटी दरवाजा उघडून आत सरकवली. त्याबरोबर तो नागराज जोरात फुसकारला आणि त्याबरोबर गंगूबाई प्रचंड घाबरली. तिने दरवाजा लावून घेतला. थरथर कापत होती ती आणि तिने या भीमा भैरूंना सांगितलं की तो नाग माझ्यावर धावून आला. त्यावेळी भीमा भैरू अतिशय चिडले. ते म्हणाले, सापाची जात आपल्या वळणावरच जाणार, बाळूचं काय ऐकायचे, आपण या सापाला मारून टाकूया. आणि असं म्हणून काठ्या घेऊन ते त्या खोलीमध्ये गेले आणि काठ्यांनी त्या महासर्पाला मारू लागले. भीमा भैरू सापाला मारत होते, तिकडे मामांच्या अंगावर वळ उठत होते. मामा ओरडत होते, मामा तळमळत होते. त्यांनी सापाला मारून टाकलं आणि त्याच वेळी मामांनी अक्कोळ कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला.
मामांना मुक्या जनावरांना मारलेलं अजिबात आवडत नव्हतं आणि या सर्पाला मारल्याची भयानक शिक्षा त्यांच्या भावांना भोगायला लागली. भैरू लवकरच मरण पावला आणि भीमा कायमचा कमरेत बाद झाला. मामा म्हणत होते, यल्लम्मा देवीच्या या सापाला 3 दिवस जर सांभाळला असतं तर जगात कुठल्याही पुरुषाला साडी नेसायची वेळ आली नसती. परंतु ते होणार नव्हतं आणि शेवटी त्या सापाला मारल्यामुळं ही भयानक शिक्षा त्यांच्या भावांना भोगायला लागली. मामांचा एक भक्त अप्पाच्या वाडीला राहत होता. त्याचं नाव होतं सत्यप्पा शिंगाडी आणि 8 करायचं ठरवलं. करेवा व्रत म्हणजे अमावस्येच्या रात्री एक आणि तिचा गर्भ दरवाजा समोर म्हणून त्यांनी मामाला सगळं सत्य काय आहे ते सांगून टाकलं. मामा, करेवा व्रत करायचं ठरवलंय, मुलबाळ नाही मला, त्यामुळं हे करेवा व्रत मी करणार आहे. त्यावेळी मामा म्हणाले, अरे असं मुक्या जनावरांना मारून कधी मुलं होत नसतात. या मेंढीला जर तू मारलं तर त्याची भयानक शिक्षा तुला भोगावी लागेल. तेव्हा या मेंढीला सोडून दे. आणि मामांनी सांगितल्यामुळं, मामांवर श्रद्धा असल्यामुळं त्यांनी त्या मेंढीला सोडून दिलं. त्यावेळी मामा प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले की आंब्याच्या झाडाला साक्ष ठेवून सांगतो की तुला पुढं 5 मुलं होणार आहेत आणि पुढच्याच वर्षी तुझ्या घरी पाळणा हलेल आणि 40 वर्ष तुझ्या घराची मी राखण करेन. अशा प्रकारे मामांनी मुक्या प्राण्यांना जी मारायची, बळी द्यायची जी प्रथा होती ती मामांना आवडत नव्हती आणि तिथून पुढं अप्पाच्या वाडीतल्या सगळ्या लोकांनी ही बळी द्यायची प्रथा बंद केली. सगळे मामांचे भक्त झाले होते. मामा जेव्हा कर्नाटकातल्या डोणी भागामध्ये गेले होते, विजापूरच्या डोणी भागात बकरी घेऊन गेले होते आणि त्यावेळी 4-5 दिवस झाले असतील तिथं जाऊन आणि 7 धनगर मामांना आडवे आले आणि म्हणाले, तुम्ही इथं बकरी चारताल तर आमच्या बकऱ्यांना चारा राहणार नाही, तेव्हा इथून चालते व्हा. आता मामांच्या बरोबरची जी धनगर मंडळी होती, त्यांचे जे गडी होते ते थोडे बाजूला बकरी चारत होते आणि हे 7 धनगर मामा एकटे असताना मामांशी हुज्जत घालत होते. त्यांच्या हातामध्ये काठ्या होत्या. मामांबरोबर त्यांची बाचाबाची झाली आणि मामांना मारण्यासाठी त्यांनी काठ्या असलेले हात वर केले आणि ते हात काठ्यांसह तसेच वरती तटस्थ राहिले. त्या हातांची हालचाल होईना. परंतु मामांच्या बरोबर असलेल्या हुआप्पांनी लांबून पाहिलं की ही माणसं आता मामांना एकटं पाहून मारतात की काय, म्हणून हा हुआप्पा हा कुऱ्हाड घेऊन धावत आला आणि त्या 7 धनगरांपैकी एका धनगराच्या छातीवर त्यांनी कुऱ्हाडीने वार केला आणि तो धनगर मरून पडला. मोठाच अनर्थ झाला होता. त्याच्याबरोबरचे 6 धनगर पळून गेले. परंतु मामांनी ओळखलं की हे आत्ता जरी पळून गेले तरी इतर साथीदारांना घेऊन आपल्या साथीदाराचा बदला घेण्यासाठी ते आपल्या माणसांना मारायला नक्की येणार आणि म्हणून मामांनी ताबडतोब आपल्या बकऱ्यांना आणि माणसांना घेऊन तो भाग सोडला. दिवस रात्र मामा चालत होते. 9 दिवस अखंड मामा चालत होते. मामांची बकरी, माणसं दिवस रात्र चालत होते आणि खरोखर हे 6 धनगर इतर धनगरांना घेऊन हातात कुऱ्हाडी हत्यारं घेऊन त्यांना मारण्यासाठी त्यांचा पिछा करत होते. परंतु 9 दिवस मामा त्यांच्या तावडीत सापडले नाही. 9व्या दिवशी मामा कृष्णा नदीच्या काठी आले. आता कृष्णा नदी ओलांडली की संकट जाणार होतं. आपल्या भागात ते पोचणार होते. परंतु नदी तुडुंब भरून वाहत होती आणि ओलांडून जायची कशी? त्यावेळी मामांनी नदीला प्रार्थना केली, गंगामाई मी संकटात आहे, मला मदत कर. मामांनी आपली काठी कृष्णामाईला पाण्याला लावली. थोडासा भंडारा पाण्यामध्ये टाकला आणि त्याबरोबर नदीचं पाणी दुभांगलं. मधून रस्ता तयार झाला. पाणी दोन्ही बाजूला स्थिर झालं आणि मामांच्या माणसांनी, बकऱ्यांनी ती नदी पार केली. नदी पार केल्यानंतर मामांनी पुन्हा हात जोडून नदीला नमस्कार केला. पाण्यामध्ये भंडारा टाकला आणि नदीचं पाणी पुन्हा प्रवाहित झालं.
अशा प्रकारे मामांचं हे ईश्वरी सामर्थ्य त्यावेळी त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांना पाहायला मिळालं. आणि अशा प्रकारे या सगळ्यांची संकटातनं सुटका मामांनी केली. मामांनी त्या भागात पुन्हा कधीही पाऊल टाकलं नाही. आणि अशा एक एक चमत्कारामुळं मामा हे सर्वसाधारण नाही, ईश्वरी अवतार आहेत हे लोकांच्या लक्षात येत होतं. मामा कर्नाटकातल्या बेळगाव भागामध्ये गेले होते. त्यावेळी मामांकडे साधारण 500 तरी बकरी होती. आणि त्याच वेळी त्या भागामध्ये 21 दरोडेखोरांची एक टोळी होती. आणि त्यांनी मामांचा कळप हेरला. रात्र झाली की मामांच्या कळपावर धाड घालायची, मेंढपाळांना बांधून ठेवायचं आणि या सगळ्या बकऱ्या पळवून न्यायचा त्यांनी बेत आखला. रात्र होण्याचीच ते वाट बघत होते. रात्र झाली, या दरोडेखोरांनी तोंडाला काळं फासलं, हातामध्ये शस्त्र आणि दोऱ्या घेतल्या. कळपाच्या दिशेने ते जाऊ लागले. जसजसं ते कळपाच्या दिशेने जवळ येत होते तसतसं मामांचा कळप दूर जात असल्याचा भास त्यांना व्हायला लागला. माणसं आणि मेंढरं दूर पळतायत असं त्यांना भास होत होता. हे जर जोर जोरात त्यांच्या मागं पळायला लागले तसतसं मामांची मेंढरं आणि माणसंही जोरात पुढं पळतायत असा भास त्यांना होत होता. रात्रभर ते पळत होते. मध्यरात्र उलटली, पहाट झाली. शेवटी पळून पळून ते दमले, धापा टाकायला लागले. आणि शेवटी दरोडा टाकायचा विचार त्यांनी रद्द केला आणि जागच्या जागी थांबले. जेव्हा सकाळ झाली, उजाडलं, त्यावेळी त्यांनी पाहिलं की जिथून आपण पळायला सुरुवात केली होती त्याच ठिकाणी ते उभे होते. मामांनी त्यांना भ्रमिष्ट करून टाकलं होतं. सारा भ्रमच झाला होता. हा काय प्रकारे त्यांच्या लक्षात येईना की रात्रभर आपण पळतोय तरी जिथून आपण सुरुवात केली त्याच ठिकाणी कसं काय उभे आहोत. त्या टोळीचा सरदार होता बाळप्पा बागडी. आणि त्याच्या लक्षात आलं की या तळावर कोणीतरी साधू पुरुष असणार आहे किंवा हा काहीतरी भूताटकीचा प्रकार असणार आहे. आणि काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी सकाळी थोडं सूर्य डोक्यावर आल्यावर ते मामांच्या तळावर गेले. आणि त्यावेळी त्यांना पाहून मामा म्हणाले, काय रे, रात्रभर पळून पळून दमलात काय? हे ऐकल्याबरोबर बाळप्पा बागडी हादरला. त्याच्या बरोबरचे त्याचे इतर जे साथीदार होते ते सुद्धा घाबरले. आणि हे सर्वसामान्य हा धनगर नाही, हा कुणीतरी साधू पुरुष आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी मामांचे पाय धरून माफी मागितली की आम्हाला क्षमा करा. मामांनी त्यांना क्षमा केलं आणि सांगितलं, इथून पुढे चोऱ्या करणं, दरोडे घालणं बंद करा आणि कष्ट करून पोट भरा. त्यांनी ते कबूल केलं. मामांच्या बद्दल त्यांना इतर लोकांकडनंही मामांची महती, त्यांचं अलौकिक व्यक्तिमत्व हे त्यांना कळलं. आणि ते 21च्या 21 दरोडेखोर मामांचे निस्सीम भक्त बनले. आणि मामांनी आपल्या मारिहाळ या गावी बकरी घेऊन यावं आणि तिथं आपण या मामांच्या बकऱ्यांची सेवा करू अशी इच्छा त्यांचा सरदार असलेल्या बाळप्पा बागडीने व्यक्त केली. तेव्हा मामा त्यांना म्हणाले की हा बाळू धनगर पुढं टाकलेलं पाऊल कधी मागं घेत नसतो. तुमची माझ्यावर एवढी भक्ती आहे म्हणून सांगतो, लक्षात ठेवा, मी आत्ता जरी तुमच्या गावी आलो नाही तरी माझं हाड तरी तुमच्या गावाला येऊन भेटेल, परंतु माझ्या बकरीचं हाड हे माझं हाड समजायचं. त्यानंतर काही वर्षांनी मामांनी समाधी घेतली. आणि त्यावेळी या बाळप्पा बागडीला अतिशय वाईट वाटलं. तो मोठमोठ्याने रडू लागला, कारण मामांवर खूप श्रद्धा होती. आणि तो म्हणू लागला की मामा खरा देव नाही, मामांनी आपला शब्द पाळला नाही. ते मला म्हटले होते की मी नाही आलो तरी माझं हाड तरी तुझ्या दारात पडेल, पण मामा खोटा आहे, मामांनी शब्द पाळला नाही. आणि अशा प्रकारे मोठमोठ्याने तो रडू लागला. काही दिवस गेले. पावसाळ्याच्या आरंभी मामांची बकरी ही निंगापूर बदनूर भागामध्ये चालली होती. परंतु त्या ठिकाणी चारा पाण्याची कमतरता होती, म्हणून तिथं न नेता मारिहाळ या गावी बकरी न्यायचं ठरलं. आता या मारिहाळ गावातच हा बाळप्पा बागडी राहत होता. मामांची बकरी त्याच्या घराकडून डोंगर भागाकडे चालली होती.
आणि त्यावेळी थोडं पुढे गेल्यानंतर मामांचा एक भला मोठा काळ्या रंगाचा बकरा मागं फिरला आणि जोरात पळत सुटला आणि मामांचे गडी हे त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागं पळू लागले. आता हा बकरा पळत सुटला आणि बाळप्पा बागडीच्या दारासमोर आला आणि दरवाजाला धडका मारू लागला. बाळप्पा बागडी घरामध्ये झोपला होता. त्याला असं वाटलं आपल्या घरावरती असं कोण धडका मारतंय, म्हणून उठून त्यांनी दरवाजा उघडला तर भला मोठा बकरा दारामध्ये मरून पडला होता. आणि एवढ्यामध्ये मामांची माणसं त्या बकऱ्याच्या मागोमाग तिथं आली. त्यांच्या कपाळी भंडारा पाहून ही मामांची माणसं आहेत हे त्याला कळलं. त्यावेळी त्यांना मामांचे शब्द आठवले की मी नाही आलो तरी माझं हाड तरी तुझ्या दारात येऊन पडेल. आणि त्यावेळी त्यांनी त्या बकऱ्याला नमस्कार केला, त्याला मूठ माती दिली. मोठमोठ्याने मामांची आठवण आल्याने तो मोठमोठ्याने रडू लागला. आणि मामांची बकरी गावात आल्यामुळं त्यांनी हातामध्ये कुऱ्हाडी घेऊन त्या सगळ्या बागडी लोकांनी, या दरोडेखोरांनी हातात कुऱ्हाडी घेऊन मामांच्या बकऱ्यांचं रक्षण केलं. त्यांच्या माणसांची व्यवस्था लावली आणि मामांची आठवण म्हणून एक मंदिर त्यांनी मारिहाळ या गावी बांधलं. पहिलं मंदिर आदमापूर इथं बांधलं गेलं आणि दुसरं मंदिर या बाळप्पा बागडीनी मारिहाळ या गावी बांधलं. अशा प्रकारे या दुष्ट लोकांना सन्मार्गावर आणण्याचं कार्य मामांनी केलं. अशा प्रकारे अनेक लोकांना मामांनी सन्मार्गावर आणलं, अनेकांची दुःख दूर केली. मेतक्याचे बाळा पाटील म्हणून जे होते त्यांनी आपल्या शेतामध्ये जोंधळ्याची पेरणी केली होती, परंतु पीक काही नीट उगवलं नव्हतं. आणि त्यावेळी फार 2 पोती जोंधळा होईल असा अंदाज होता, म्हणून त्यांनी हिवाळा सुरू झाल्यावर पीक कापून कणसं कापून खळ्यावर टाकली. आता खळ्यावर कोंबडा कापायचा म्हणून कोंबडा आणि 2 पोती आणायला मुलाला घराकडे पाठवलं. आता दिवे लागणी झाली, हवागार झाली की रास भरायची होती. आणि त्याच वेळी तिथून बाळू मामा आपली बकरी घेऊन चालले होते आणि मामा त्याला म्हणाले, काय पाटील झाली का मळणी? पाटील म्हणाले, हो मामा. नाही, त्यावेळी ते मामांना ओळखत नव्हते. ते म्हणाले, झाली आपली मळणी, झाली. यावर्षी काही पीक नीट आलं नाही, फार 2 पोती धान्य होईल. मामा म्हणाले, रास कवा भरताय? हे काय आता कोंबडा कापला की रास भरायची? मामा म्हणाले, मी सांगेल ते ऐकता का? म्हणे, आत्ता रास भरू नका, उद्या पहाटे 4 वाजता शुक्र तारा उगवला की मग रास भरा. पाटील म्हणाले, ते का? अरे तुला काय करायचे, मी सांगतो तेवढं कर. असं म्हणून मामा तिथून निघून गेले. पाटलांनी दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता रास भरायला घेतली. 2 पोती काठोकाठ भरली तरी तेवढीच रास शिल्लक होती. पाटलांना मोठं आश्चर्य वाटलं की पीकच नीट आलं नव्हतं, 2 पोती तरी भरतील की नाही शंका होती. त्यांनी मुलाला अजून 2 पोती आणायला घरी पाठवलं. तीही पोती काठोकाठ भरली तरीही तिथं रास शिल्लक होती. आता मात्र हे काय गौड बंगाल आहे हे पाटलांना कळेना आणि मोठा आश्चर्य आनंद त्यांच्या मनात होता की हे काय गौड बंगाल आहे. मग पुन्हा मुलाला घरी पाठवायचं आणि पोती मागवायची म्हणून मुलाला जास्त पोती आणायला लावली. मुलांनी एकदम 16-17 पोती आणली आणि ती सगळी पोती काठोकाठ भरली आणि तेव्हा रास संपली. एकूण 22 पोत्यांची ती मळणी ठरली आणि पाटलांना कळेना की हा काय चमत्कार आहे. त्यांना डोळ्यापुढे सारखा तो धनगर दिसत होता. कोण होता तो मिशीवाला धनगर ज्याने आपल्याला हा पहाटे रास भरायला लावली. अर्थात त्या धनगराला ते ओळखत होते. मागच्या वर्षी याच धनगरांनी आपलं बाभळीचं झाड बेंदलं होतं आणि आपण त्याला किती शिव्या घातल्या होत्या आणि आज त्याच्याच कृपेने एवढं आपल्याला धान्य झालंय. केव्हा एकदा जाऊन आपण त्या धनगराचे पाय धरतोय असं पाटलांना झालं. सकाळ झाली. गावातल्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलं की पाटलांच्या शेतात एवढी पोती कशी काय झाली. त्यांचं तर पीक सुद्धा नीट आलं नव्हतं. आणि मग पाटलांनी गावभर त्या धनगरी तळांवरती शोध घेतला. तेव्हा एका तळावरती तो मिशीवाला धनगर म्हणजे आपले बाळू मामा त्यांना दिसले आणि त्यांनी झटकन मामांचे पाय धरले. देवा मला क्षमा करा. अहो मागच्या वर्षी तुम्ही माझं बाभळीचं झाड बेंदलं म्हणून मी पाप्यानं तुम्हाला किती शिव्या घातल्या, परंतु तुम्ही मात्र अशा प्रकारे अनंत पटीनं धान्य देऊन माझ्या या अशा प्रकारे माझी भरपाई करून दिली. आणि तेव्हापासनं
हे सगळे मेतक्यातले लोक बाळा पाटील मामांचे भक्त झाले आणि दरवर्षी मामा मेतक्यामध्ये बकरी घेऊन येऊ लागले. मामांच्यावरती मेतक्यातल्या लोकांची खूप श्रद्धा होती आणि म्हणून या मेतक्यामध्येच मामांनी आपल्या भंडारा उत्सवाला सुरुवात केली. मामा एकदा असंच फिरत असताना आकाशवाणी झाली की बाळू, तू पांडुरंगाचा सप्ताह कर, मोठं अन्नदान कर, तुझ्या तपश्चर्येला फळ येईल. तेव्हा मामांनी विचार केला की आता हा सप्ताह कधी करावा, कुठे करावा, कारण मी तर हा असा उपड सोंब्यासारखा आज इथं तर उद्या तिथं, माझा संसार म्हणजे वाऱ्यावरची वरात. त्यांनी लोकांना सांगितलं की मला पांडुरंगाचा सप्ताह करायचा आहे, परंतु तो कधी सुरू करावा, कुठे करावा. तर तुम्ही मदत सगळेजण करणार असेल तर आपण सप्ताह करूया. मेतक्याचे मंडळी म्हणाले, मामा तुम्ही सांगा कधी करायचा, आम्ही सगळेजण मदत करू. त्यावेळी फाल्गुन मध्य एकादशी हा दिवस ठरला आणि फाल्गुन मध्य एकादशीला दिवा लावून वीणा पूजन करून सप्ताहाला सुरुवात झाली. आणि तंबूमध्ये मामांच्या पादुका, हलसिद्धनाथांची मूर्ती, पांडुरंगाचा, मुळे महाराजांचा फोटो पूजून ठेवला होता. मामांसाठी लाकडी बाज बसायला ठेवला होता. आणि अशा प्रकारे सप्ताहाला सुरुवात झाली. मेंढराच्या दुधाने भरलेल्या घागरी, मातीच्या घागरी या मेंढराच्या दुधाने भरून ठेवल्या होत्या. त्याला कापडाने तोंड बांधलेलं होतं. आता या घागरी सप्ताह संपेपर्यंत तशाच ठेवलेल्या होत्या. या सप्ताहामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन व्हायची, धनगरी लोकांचं वालन, बेंडवादन व्हायचं. मामा सर्वांना प्रसन्नपणे मार्गदर्शन करत होते. द्वादशीच्या दिवशी महाप्रसाद बनवला होता. भात, आमटी, 21 काहिली खीर शिजली होती. सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला. आणि याच प्रसंगी मामांनी 14 फुटी रणखांब हा तिथं स्थापन केला. मामा म्हणायचे, या रणखांबाला ज्या व्यक्तीला भूतबाधा, पिशाचबाधा झाली आहे, त्यांनी जर या रणखांबाला स्पर्श केला तर त्याची भूतबाधा किंवा पिशाचबाधा जी असेल ती दूर होईल. आणि असा खांब एक या मेतक्यामध्ये आहे आणि दुसरा कैलासात आहे. इतरत्र कुठेही असा खांब नाही. आणि मामांनी सलग 7 वर्ष मामांची या ठिकाणी भंडारा यात्रा झाली. मामांनी ज्या घागरी दुधाने त्या लोकांनी भरून ठेवलेल्या असायच्या, शेवटच्या दिवशी त्या घागरींवरचं कापड सोडलं जायचं आणि त्यावेळी मामा भविष्य सांगायचे. एखाद्या घागरीतलं दूध 7 दिवसानंतरही जसंच्या तसं राहिलेलं असायचं. एखाद्या घागरीतल्या दुधाचं दही झालेलं असायचं. ते एखाद्या घागरीचं तोंड उघडल्यानंतर म्हणजे ते कापड दूर केल्यानंतर ते दूध ओतू जायचं. आणि त्यावरनं मग मामा पीक, पाणी, पाऊस पाणी, देशाची परिस्थिती यावर भविष्य करायचे, भविष्य सांगायचे. आणि मग ते सगळं दूध दही एकत्र करून त्यात साखर टाकून पंचामृत तयार करून तो प्रसाद लोकांना वाटला जायचा. आणि त्याची चव अगदी अमृता समान असायची. आणि अशा प्रकारे सलग 7 वर्ष हा भंडारा उत्सव मेतक्यामध्ये झाला. मामांचं 7वं वर्ष होतं भंडारा उत्सवाचं. आणि त्यावेळी मामांची बकरी रानात चरत असताना एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेली आणि त्याचं थोडंसं पीक 4-5 बकऱ्यांनी खाल्लं. त्यावेळी त्या शेतकऱ्याला इतका राग आला आणि त्यांनी मामांच्या गड्याला बेदम मारहाण केली. मामांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा मामांना अतिशय वाईट वाटलं आणि इथून पुढं मेतक्यामध्ये भंडारा यात्रा होणार नाही असं त्यांनी सांगून टाकलं. मेतक्यातल्या लोकांनी मामांची माफी मागितली, पाय धरले, विनंती केली की मामा असं करू नका, आम्ही माफी मागतो. परंतु मामा म्हटले, माझ्या गड्याला मारलं काय आणि मला मारलं काय एकच. आणि तेव्हापासनं हे मामांनी मेतक्यातली भंडारा यात्रा बंद केली आणि तिथून पुढं औरनाळ, करड्याळ, नांद्याळ, कापशी अशा वेगवेगळ्या भागामध्ये हा भंडारा उत्सव भरू लागला. आणि मामांनी महासमाधी घेतल्यानंतर हा भंडारा उत्सव आदमापुरात चालू झाला. तो आजपर्यंत आपण पाहतो की आता कायमस्वरूपी हा भंडारा उत्सव मामांच्या आदमापूरमध्ये भरतो. अशा प्रकारे मामांच्या या भंडारा उत्सवाची सुरुवात झालेली आहे. मामांच्या भंडारा उत्सवामध्ये अनेक कार्यक्रम व्हायचे
आणि कीर्तन प्रवचन भजन व्हायची. आणि असंच मामांनी एकदा ठरवलं की नारायणबुवा गोंधळी म्हणून एक मोठे कीर्तनकार होते, पट्टणकुडीला राहायचे, त्यांचं कीर्तन आपल्या भंडारा उत्सवामध्ये व्हावं असं मामांना वाटलं. आणि मामांनी जयराम पाटील नावाच्या आपल्या भक्ताला सांगितलं की तुम्ही पट्टणकुडीला जा आणि नारायणबुवांना घेऊन या. जयराम पाटील पट्टणकुडीला आले आणि या नारायणबुवांच्या घरी आले. आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं की तिथं भलताच प्रकार झाला होता. बुवांना कोणीतरी पेयामधून शेंदूर पाजला होता आणि त्यांचा आवाज पूर्णपणे बसला होता. आणि मामांनी आपल्याला भंडारा उत्सवाचं आमंत्रण दिले हे पाहून त्यांना अतिशय म्हणजे दुःख झालं, कारण घशातनं आवाजच बाहेर येत नव्हता. अतिशय अस्पष्ट अशा आवाजात ते म्हणाले, माझा घात झाला आहे, मी मेल्यामध्ये जमा आहे. तेव्हा जयराम पाटील म्हणाले, अहो दुसऱ्या कोणीतरी जर तुम्हाला हे कीर्तनाचं आमंत्रण दिलं असतं तर तुम्ही हे कीर्तन करू शकला नसता, हे मी जाणतो. परंतु तुम्हाला मामांनी आमंत्रण दिलंय, तुमचं कीर्तन कसं करून घ्यायचं हे मामा बघतील. आणि म्हणून जबरदस्ती ते नारायणबुवांना उत्सवाला घेऊन आले. मामांच्या इथं आल्यानंतर नारायणबुवांनी मामांना नमस्कार केला. कीर्तनाची वेळ झाली होती. बुवा कीर्तनासाठी उभे राहिले. मृदुंगावर थाप पडली, टाळकरी उभे राहिले होते. कोणीतरी वीणा घेऊन अभंगाला सुरुवात केली. मामांच्या एका भक्तांनी बुवांना कपाळ भंडारा लावला. तो भंडारा त्यांच्या शर्टावर आणि उपरण्यावर पडला. बुवांनी तो झटकला. मामांनी ते पाहिलं तेव्हा मामा स्वतः भंडाऱ्याचं भांड घेऊन उठले आणि ते सगळं भांड बुवांच्या डोक्यावर उपडं केलं. बुवा भंडाऱ्याने न्हावून निघाले. मामांचीच इच्छा असावी की आपण भंडाऱ्यात न्हावून निघावं, म्हणून बुवा शांत राहिले आणि त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचा आवाज अगदी अस्पष्ट येत होता, परंतु थोड्याच वेळात खणखणीत असा आवाज त्यांचा सर्व दूर जाऊ लागला. रात्रभर कीर्तन रंगलं होतं. मुकं करोति वाचालम पंगुल्लंघयते गिरीम अशी ईश्वराची करणी असते. मामांच्या कृपेने गेलेली वाणी त्यांना परत प्राप्त झाली होती. रात्रभर ते कीर्तन करत होते. मामा आनंदाने डुलत होते आणि कीर्तन संपल्याबरोबर त्यांनी धावत जाऊन मामांचे पाय धरले. मामा, आज तुमच्यामुळे मला माझी गेलेली वाणी परत मिळाली. इथून पुढे मला तुमच्या भंडारा उत्सवात आमंत्रण देण्याची आवश्यकता नाही. मी दरवर्षी न सांगता येऊन माझी कीर्तन सेवा इथं सादर करत जाईल. आणि बुवांनी खरोखर त्यांच्या हयातीत दरवर्षी येऊन मामांच्या भंडारा उत्सवामध्ये त्यांची सेवा सादर केली. अशा प्रकारे मामांचं हे ईश्वरी सामर्थ्य हजारो लोकांनी त्यावेळी पाहिलेलं आहे. मामांच्या कण्यांचं अतिशय अनन्य साधारण महत्व आहे. आज बघा, अमावस्येच्या दिवशी कण्यांचा प्रसाद असतो आणि तो ज्याला खायला मिळतो तो खरोखर भाग्यवान. नंद्याळचे विठू पाटील म्हणून होते. मामांचा जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये कापशी भागामध्ये मुक्काम असायचा आणि तिथून जवळ असलेल्या नंद्याळचे हे विठू पाटील मामांचे भक्त होते. आणि मामा त्या भागात असले की ते बकरीची सेवा करायला यायचे. मामांबरोबर विनोद गप्पा गोष्टी करायचे, उलट सुलट प्रश्न विचारायचे. आणि मामांचे ते जिवलग मित्र होते. मामांनाही त्यांच्याशिवाय करमायचं नाही. आणि मामांच्या तळावरती कण्या शिजवून ठेवलेल्या असायच्या. येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना कण्यांचा प्रसाद मिळायचा. त्यावेळी विठू पाटील म्हणायचे, ते काही कण्या खायचे नाहीत. रोज तळावर यायचे पण कण्या काही खायचे नाहीत. आणि त्यावेळी ते म्हणायचे, हे अस्वलाचं खाणं कोण खाणार, मी काही कण्या खाणार नाही. मामा, मला भाकरी पाहिजे. मामा म्हणायचे, विठ्या, अरे मला बायको तरी आहे का, अरे कुठून आणू तुला भाकरी, ते काही नाही, मला भाकरीच पाहिजे. मग मामा कुणाला तरी भाकरी आणायला लावायचे आणि ती विठू पाटलांना द्यायचे. आता जेव्हा मामा कापशीचा भाग सोडून विजापूरकडे चालले होते तेव्हा हे पाटील मामांना तिथं भेटायला आले. रोजच यायचे ते तळावर. तेव्हा मामा त्यांना म्हणाले, अरे विठ्या, माझा जीव तुझ्याशिवाय रमत नाही, अरे चल ना माझ्या बरोबर विजापूरला, अरे तिकडं भाकऱ्या भरपूर मिळतात, तुला भरपूर भाकऱ्या खायला देतो. तेव्हा पाटील म्हणाले, मी काही विजापूरला येणार नाही,
मला इकडं भरपूर कामं आहेत. मामांनी खूप आग्रह केला, परंतु विठू पाटलांनी काही तो ऐकला नाही आणि ते घराकडे निघून गेले. त्यावेळी मामांनी त्यांच्या दिशेने थोडंसं पाणी शिंपडलं आणि मामा विजापूर भागाकडे निघून गेले. इकडे ते पाटील घरी आले आणि त्यांचा गुडघा सुजला, गुडघ्यातनं कळा सुरू झाल्या. इतका गुडघा दुखायला लागला, भयानक सुजला, अत्यंतिक वेदना गुडघ्यातनं होऊ लागल्या. त्यांनी अनेक उपचार केले, अनेक डॉक्टरांना दाखवलं, परंतु गुडघा काही बरा झाला नाही. त्या वेदनेने ते अगदी त्रस्त होऊन गेले. 5-6 महिने झाले तरी त्यांचं दुखणं चालूच होतं. शेवटी त्यांनी आप्पाच्या वाडीच्या सत्यपा शिंगाडी नावाच्या मित्राला बोलवून घेतलं आणि त्याला आपल्या गुडघ्याची हकीकत सांगितली. त्यावेळी हा शिंगाडी म्हणाला की मी निंगापूरला मामांना भेटून येतो आणि त्यांना सांगतो. तेव्हा हे विठू पाटील म्हणाले, मामांना सांग की माझं गुडघ्याचं दुखणं बरं करतोस की नाही, नाहीतर मी फाशी घेणार आहे. तेव्हा ठीक आहे म्हटले आणि हे सत्यपा शिंगाडी निंगापूरला कर्नाटकामध्ये गेले आणि मामांनी त्यांना पाहिलं आणि मामा म्हणाले, अरे सत्यपा, इतक्या लांब कसा काय आलास, सगळं ठीक आहे ना? तेव्हा त्यांनी सांगितलं की विठू पाटलाचा गुडघा खूप दुखतोय, गुडघ्यातनं इतक्या कळा आहेत, 5-6 महिने झाले तरी उतार नाही, तेव्हा काहीतरी इलाज करा. तेव्हा मामा म्हणाले, मी काय डॉक्टर आहे का? नाही नाही मामा, तुम्ही इलाज करा, तुम्ही सगळं काही करू शकता, तुम्ही त्यांना बरं करू शकता. मामा, विठू पाटलाला बरं करा. मामा म्हणाले, ठीक आहे, मग सगळं दुखणं बरं करू का थोडंसं शिल्लक ठेवू? मामा, सगळं बरं करा. मामा म्हणाले, नाही नाही, 12 आणे बरं करतो, थोडं शिल्लक असू दे. आणि म्हणून मामांनी नांद्याच्या दिशेने थोडंसं पाणी शिंपडलं आणि तिकडे विठू पाटलाचा गुडघा दुखायचा पार कमी झाला, अगदी थोडंसं दुखणं राहिलं. आणि जेव्हा हा सत्यपा शिंगाडी हा नंद्याळला गेला तेव्हा त्याला चमत्कार पाहायला मिळाला की विठू पाटलाचा गुडघा पूर्ण म्हणजे अगदी थोडंसं दुखणं राहिलं होतं, बऱ्यापैकी दुखणं कमी झालं होतं. आता मामा विजापूरकडचं सगळं त्यांचं बकऱ्या घेऊन अक्कोळच्या माळरानावरती जेव्हा आले तेव्हा हे विठू पाटील मामांना भेटायला आले. मामा म्हणाले, काय पाटील, बरं आहे ना? तेव्हा विठू पाटील म्हणाले, अरे मामा, तू मोठा वस्ताद आहेस, अरे माझं दुखणं पूर्ण बरं करतोस की नाही ते सांग, नाही तर तुझ्या समोरच आता मी फाशी घेऊन मरणार आहे. तेव्हा मामा म्हणाले, अरे विठू, अरे तुझा गुडघा पूर्ण बरा होईल, परंतु देव म्हणतो कण्या खायला पाहिजेत, तू कण्या खात नाहीस ना, म्हणून तुझं हे दुखणं तसं थोडं राहिलेलं आहे. तेव्हा तो म्हणाला, मामा, अहो कण्याच काय, तुम्ही सांगल ते खातो, पण माझं दुखणं पूर्ण बरं करा. आणि त्यांनी तळावरच्या कण्या आवडीने खाल्ल्या. त्यावेळी मामा म्हणाले, अरे विठ्या, माझ्या कण्या म्हणजे सर्व आजारांवरचं रामबाण औषध आहे. जिथं डॉक्टर सुद्धा हात टेकतात तिथं माझ्या कण्या इलाज करतात. अरे तुम्हाला कण्या खायला मिळतात ना, ते तुमचा आणि माझा पूर्वजन्मीचा काहीतरी संबंध आहे, म्हणून या कण्या तुम्हाला खायला मिळतात. अरे या कण्या साध्या सुध्या नाहीत, जो माझ्या कण्या खाईल तो स्वर्गाला जाईल आणि जो न खाईल तो नरकाला जाईल. आणि अशा प्रकारे मामांनी कण्यांचं महत्व इथं सांगितलेलं आहे. कोणा देती भंडारा, कोणा खास कण्यांचा बरा, कोणा शिव्यांचा मारा कल्याणतेची. मामा कुणाला भंडारा द्यायचे, कुणाला कण्यांचा प्रसाद द्यायचे, कुणांना शिव्या द्यायचे, पण त्या शिव्या सुद्धा आशीर्वाद असायच्या. मामांच्या शिव्या खायला सुद्धा भाग्य लागायचं. अशा प्रकारे बघा, मामांच्या कण्यांचं महत्व अनन्य साधारण आहे. आणि मामांनी जी विठू पाटलांना थोडीशी शिक्षा केली, ते कण्यांचं आव्हेर करत होते, कण्या खात नव्हते. त्यांना कण्यांचं महत्व कळावं म्हणून ही मामांनी लीला केली होती. आणि आज खरोखर आज आपल्याला सगळ्यांना या कण्यांच्या प्रसादाचा लाभ होणार आहे, हे आपण सगळेजण खरोखर खूप भाग्यवान आहोत. मामांचे असे अनेक भक्त होते आणि त्यातले एक भक्त म्हणजे कुशाप्पा पाटील. मामांचं जेव्हा बाळा पाटील यांना 22 पोती जोंधळ्याचा लाभ करून दिला, त्यांचे अनन्य साधारण पुत्र म्हणजे कुशाप्पा पाटील, ज्यांनी मामांची 40 वर्ष सेवा केली.
आणि मामांच्या समाधीनंतरही 30 वर्ष त्यांच्या संस्थांचा कारभार अतिशय निरपेक्षपणे ज्यांनी सांभाळला असे हे भाग्यवंत भक्त म्हणजे कुशाप्पा पाटील. मामा जेव्हा आपल्या भक्तांसह सौंदत्तीच्या डोंगराला देवीच्या दर्शनाला गेले होते तेव्हा या कुशाप्पांकडे 500 रुपये दिले होते. देवीची साडी, चोळी, नैवेद्य, अभिषेक, 125 रुपये दक्षिणा, येण्या जाण्याचा खर्च या सगळ्यासाठी कुशाप्पांकडे मामांनी 500 रुपये दिले. सगळं व्यवस्थित पार पडलं. देवीचं दर्शन झालं. सगळेजण माघारी आले. तळावर आल्यानंतर मामा म्हणाले, कुशाप्पा अरे किती पैसे शिल्लक राहिले रे? कुशाप्पा म्हणाले, मामा 100 रुपये शिल्लक राहिले. मामा म्हणाले, अरे तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर माझ्याकडनं 100-500 येणं बाकी आहे म्हटलं असता, परंतु तू तर देवाचे 100 रुपये वाचवलेस. अरे देवानी तुला काय म्हणायचं? परंतु कुशाप्पा एक गोष्ट लक्षात ठेव, अरे माझा 1 रुपया जर कोणी चोरला तर मी त्याचे 100 रुपये चोरीन. माझे कोणी मापट्यानी चोरले तर मी त्याचे पोत्यानी चोरील. माझे फुकटचे मिळतं म्हणून कोणी जर अवांतर खात असेल तर त्याच्या घराला घूस होऊन पाठ लागेल आणि वसूल करीन. अरे कुशाप्पा लक्षात ठेव, उद्या मी जर मेलो तर माझ्या सुतळीचा कंडका जरी तुझ्या जवळ असेल तरी तू स्वखर्चाने माझ्या गोरीजवळ आणून टाकला पाहिजे. आणि कुशाप्पांनी आयुष्यभर मामांच्या या सूचनांचं तंतोतंत पालन केलं. मामा मेतके भागात असताना जवळजवळ 6 महिने मामा मेतके भागात असायचे आणि बकरी चारून आले की मामा कुशाप्पांच्या घरी बसायला जायचे. संध्याकाळच्या वेळी मामा कुशाप्पांच्या घरी बसायचे आणि मामा बऱ्याच वेळा म्हणजे त्यांची काठी तिथंच विसरून जायचे. अशा 3 काठ्या मामा कुशाप्पांच्या घरी विसरले आणि त्या त्यांनी त्यांच्या देवघरामध्ये पूजून ठेवलेल्या आहेत. परंतु या काठ्या मामा विसरले नसून त्या मुद्दाम त्यांनी तिथं ठेवल्या होत्या. त्यातून मामांना सुचवायचं होतं की माझ्या बकऱ्यांची सेवा तुझ्या घराण्याने करायची आहे. आणि कुशाप्पांनी आयुष्यभर मामांच्या या बकऱ्यांची सेवा केली. मामांनी त्यांच्या 4 चपलांचे जोड सुद्धा कुशाप्पांच्या घरी ठेवले होते आणि तेही त्यांच्या कपाटामध्ये पुजून ठेवलेले आहेत. आणि मामा एकदा कुशाप्पांच्या पत्नीला म्हणाले, पाटलीनी तू कधी कुठल्या देवाला जाऊ नको, कुठल्या तीर्थयात्रेला जाऊ नको, तुझा देव तुझ्या घरातच आहे. अन्नदानासाठी धर्माची चूल सदैव पेटलेली पाहिजे. अगं तू फक्त माझं काम करत जा. आणि खरोखर त्या पाटलीनबाई कधी कुठल्या देवाला गेल्या नाही, कधी तीर्थयात्रेला गेल्या नाही. मामांचा जवळजवळ 6 महिने मुक्काम असायचा. रोज 5-50 माणसांचा स्वयंपाक त्या न कुरकुर करता करायच्या. शिवाय तळावरचं तिखट, मीठ, धान्य निवडणं ही सगळी कामं कुरकुर न करता त्या करायच्या. एकदाच मामांच्या सांगण्यावरून त्या आदमापूरला भंडारा यात्रेला आल्या होत्या. एवढंच काय त्या आल्या, बाकी इतरत्र त्या कुठेही गेल्या नाही. मामांनी समाधी घेतल्यानंतरही मामा कुशाप्पांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. स्वप्नामध्ये येऊन त्यांना दृष्टांत द्यायचे. मामांचं एकदा मामांनी समाधी घेतली होती आणि त्यानंतर पावसाळ्याच्या सुमाराला बकरी विजापूर कर्नाटक भागात जात असत. त्यावेळी या कुशाप्पांनी भडगावच्या मंडळींना ह्या बकरी घेऊन कर्नाटक भागामध्ये पाठवलं. बकरी कर्नाटकात पोहोचल्यावर कुशाप्पांना आठवलं की पावसाळ्यात या बकऱ्यांना एक विशिष्ट औषध पाजावं लागतं. ते औषध पाजायचं राहून गेलं होतं आणि त्यावेळी ताबडतोब त्यांनी ते औषध खरेदी केलं आणि कर्नाटकला निंगापूरला जाऊन बकऱ्यांना औषध पाजलं. त्यावेळी मामा त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, अरे कुशाप्पा किती यातायात करून तू माझ्या बकऱ्यांना औषध पाजून आलास. अरे तुझे हे उपकार देवानी कसे फेडायचे. आणि मामांनी हात जोडले. त्यावेळी कुशाप्पांना डोळे भरून आले. ते म्हणाले, मामा अहो तुमचे आमच्यावर एवढे उपकार आहेत की आम्ही 7 जन्म तुमची सेवा केली तरी हे उपकार फेडणार नाहीत. आणि त्यानंतर त्यांना स्वप्नातून जाग आली. त्यावेळी मामांचं आपल्यावर असलेलं प्रेम पाहून त्यांचं अंतःकरण भरून आलं. अशा प्रकारे काही दिवसांनी पुन्हा मामा त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, कुशाप्पा चल आपण आदमापूरला जाऊ.
स्वप्नातच ते आदमापूरला गेले आणि कुशाप्पांना म्हणाले, अरे कोठीचं कुलूप काढ आणि दार उघड. कुशाप्पांनी कोठीचं कुलूप उघडलं. त्यावेळी मामा म्हणाले, अरे त्या तांदळाच्या थप्पीतलं 4 नंबरचं पोतं फाटलंय आणि तांदूळ किती खाली सांडलेत ते बघ. अरे कुशाप्पा, मामा, माझ्या जन्माचं बघायला कोणी वारस नाही करे. आणि एवढं म्हटल्यानंतर कुशाप्पांना स्वप्नातनं जाग आली. सकाळी ताबडतोब ते उठले, स्नान केलं आणि आदमापूरला गेले. कोठीचं दार उघडलं आणि पाहिलं तर खरोखर तांदळाच्या थप्पीतलं 4 नंबरचं पोतं फाटून पायलीभर तांदूळ खाली सांडले होते. आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की मामा अजूनही त्यांचं सगळ्या पसाऱ्यावरती लक्ष आहे, मामांचं बकऱ्यांवरती लक्ष आहे, या कोठीवरती लक्ष आहे, माणसांवरती, भक्तांवरती. मामा गेलेले नाहीत तर ते बकऱ्यातच आहेत आणि आपल्या पसाऱ्यावरती त्यांचं लक्ष आहे. अशा प्रकारे कुशाप्पांना वेळोवेळी मामा मार्गदर्शन करत होते. आणि म्हणून हे एक भाग्यवंत भक्त होते की ज्यांनी अखंडपणे मामांच्या हयातीत आणि हयातीनंतरही मामांची सेवा केली. मामांचा लकप्पा नावाचा जो एक भक्त होता, त्याची बहीण वेडसर होती आणि तिला अनेक उपचार केले, देवर्षी, मांत्रिक, वैद्यकीय उपचार केले, परंतु ती बरी होत नव्हती. शेवटी महालिंगरायाच्या देवळात तिला त्यांनी नेलं. त्यावेळी तिथं रघु पुजारी कामाला होता आणि तो रघु पुजारी यांना म्हणाला, मी या वेडीला बरं करतो, मला 100 रुपये द्या. खरं तर हे खरं तर मामांचा जो लकप्पा नावाचा भक्त होता तो गरीब होता आणि एवढे पैसे त्याच्याकडे नव्हते. परंतु बहीण बरी होणार म्हटल्यावर इकडनं तिकडनं पैसे गोळा केले आणि त्या पुजाऱ्याला त्यांनी 100 रुपये दिले. त्यानंतर 6 महिने गेले तरी ही वेडी बरी झाली नाही आणि आपले पैसे फुकट वाया गेले. त्याचं त्यांना अतिशय दुःख झालं की या पुजाऱ्यांनी आपल्याला फसवलं. त्याच वेळी मामा लकप्पाच्या घरी आले. त्यावेळी लकप्पाने मामांना सगळी हकीकत सांगितली. त्यावेळी मामा संतप्त झाले, कारण मामांना कुणालाही फसवलेलं, भोंदूगिरी केलेली आवडत नव्हती. आणि मामा ताबडतोब त्या लकप्पाला आणि त्याच्या कुटुंबातल्या लोकांना घेऊन महालिंगरायाच्या मंदिरात आले. त्यावेळी तो रघु पुजारी मंदिरातच होता. मामा चपला घालून तसेच मंदिरात गेले. त्यावेळी त्या पुजाऱ्यांनी पाहिलं की हा माणूस चपला घालून मंदिरात आलाय. त्यावेळी तो ओरडला, अरे म्हणे, चपला घालून देवळात आलास का, चल बाहेर हो. त्यावेळी मामा संतप्त झाले आणि म्हणाले, अरे माझ्या देवळात मी कसाही येईल, तू कोण मला सांगणारा. अरे या बेकिऱ्यांच्या घरातलं पाणी वाहून वाहून माझ्या टाळूचे केस गेलेत आणि यांचे 100 रुपये तू फुकट उकळलेस. हे ऐकल्याबरोबर तो पुजारी संतापला आणि मामांच्या दोन्ही दंडाला धरून पाठमोरं ढकलत त्यांना मंदिराच्या बाहेर आडापर्यंत नेलं. खरं तर मामांच्या अंगाला स्पर्श करण्याची कोणी हिंमत नव्हती, कुणाची हिंमत नव्हती. आणि खरोखर या पुजाऱ्याला मामांचं महात्म्य माहीत नव्हतं, मामांना तो ओळखतच नव्हता. आणि त्यांनी एवढी हिंमत केली की मामांना ढकलत मंदिराच्या बाहेर नेलं. त्याच वेळी मामा गरजले, अरे रघु पुजारा, चांगलं लक्षात ठेव, आजपासून 15व्या दिवशी तू या झाडावर पूजेला पाणी घ्यायला येशील. त्याच वेळी तुला शौचालय येईल आणि ज्या ठिकाणी तू शौचाला बसशील त्याच ठिकाणी मी तुला खलास करीन. आणि खरोखर 15व्या दिवशी हा रघु पुजारी आडावर पाणी आणायला आला आणि त्याला शौचाला आली आणि ज्या ठिकाणी तो शौचाला बसला त्याच ठिकाणी त्याचा अंत झाला. मामांनी एका समाजकंटकाला यमसदनाला धाडले. आणि यावरून लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की मामांना कधीही कुणी कुणाला लुबाडलेलं, फसवलेलं आवडत नव्हतं. मामांची भक्ती करायची ना तर निष्ठावंतपणे करायची, खरेपणाने करायची. कधी कुणाला फसवायचं नाही, मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही. या गोष्टी मामांच्या भक्तांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. मामांचे डॉक्टर गरड नावाचे एक भक्त होते.
निष्ठावान भक्त होते. आणि एकदा ते आजारी पडले, खाता येईना, पाणी पिता येईना. आणि त्यावेळी त्यांनी डॉक्टरला दाखवलं, दुसऱ्या डॉक्टरला दाखवलं. त्यावेळी ते डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या आणि सांगितलं तुम्हाला कॅन्सर झालेला आहे. त्यावेळी त्यांना ऑपरेशन करायला सांगितलं. पण डॉक्टर गरड यांनी विचार केला की मी आधी मामांना विचारणार, मामा सांगतील तोच इलाज करणार. बघा, डॉक्टर असूनही विश्वास मामांवरती होता. ते मामांकडे आले आणि म्हणाले, मामा मला खाता येत नाही, साधं पाणी सुद्धा पिता येत नाही. तर मामा म्हणाले, मग मी काय करू, एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखव. तेव्हा डॉक्टर म्हणाले, मामा तुमच्यासारखा डॉक्टर अख्ख्या त्रैलोक्यात नाही आणि मला तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जायला सांगता. मग मामा म्हणाले, मी सांगेल तो उपाय करणार का. हो करतो ना मामा, तुम्ही सांगाल तो उपाय करतो. त्यावेळी मामा म्हणाले, जा मग म्हणे तिथून तिखटाची पुडी आण. आपल्या तंबूमध्ये जिथं सामान ठेवलेलं असतं तिथनं तिखटाची पुडी त्यांना आणायला लावली. आणि माझ्या समोर बसून 3 मोठी चटणी खा, कसा राहतोय तुझा कॅन्सर ते मी बघतो. आणि डॉक्टर गरड यांनी 3 मोठ्या चटण्या मामांच्या समोर बसून खाल्ल्या. आणि खरोखर म्हणजे अंगाची लाही लाही झाली, डोळ्यातनं पाणी गळत होतं, सर्वांगाला घाम आला होता. परंतु या साध्या उपायाने त्यांचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला. अशा प्रकारे मामांनी आपल्या भक्ताला मरणाच्या दारातनं परत आणलं. मामांचं आपल्या भक्तांवरती अतिशय प्रेम असायचं. आणि मामा आपल्या साध्या साध्या उपायांनी, आपल्या साध्या भंडाऱ्यांनी कण्या खायला देऊन, भंडारा लावून त्यांना बरं करायचे. मामांचे हरिवडेर नावाचे भक्त जेव्हा त्यांच्याकडे आले होते, रात्री गप्पा झाल्या, जेवण झाली आणि मामा म्हणाले, आज तू माझ्या तंबूमध्ये झोप. पण मामांसारख्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या म्हणजे दैवी व्यक्तिमत्वाच्या अगदी म्हणजे जवळ झोपणं योग्य नाही. म्हणून हरिवडेर म्हणाले, तुम्ही म्हणता तर मी तंबू समोर झोपतो, परंतु तंबूमध्ये झोपणं मला जमणार नाही. मामा म्हणाले, ठीक आहे. आणि मग हे हरिवडेर तंबू समोर झोपले. मध्यरात्र उलटल्यानंतर त्यांना छोम छोम असा पैंजणाचा आवाज आला. आणि त्यांनी पाहिलं तर अतिशय भयानक चेहरा असलेली, गुलाबी साडी असलेली एक पिशाच योनीतली स्त्री, जिची पावलं उलटी होती, अशी एक स्त्री तिथं आली होती. आणि ते अतिशय घाबरले. त्याच वेळी मामांनी आवाज दिला, अरे हरी, झोपलास की नाही. त्यावेळी त्यांना थोडा धीर आला आणि तोंडावरनं त्यांनी पांघरून घेतलं. आणि मग त्यांना झोप लागली, कारण मामांचं लक्ष हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग सकाळी मामांना त्यांनी विचारलं, रात्री ती भयानक स्त्री कोण होती. त्यावेळी मामा म्हणाले, अरे अशा पुष्कळ येतात, म्हणून तुला म्हणत होतो माझ्या तंबूमध्ये झोप, पण तू ऐकलं नाहीस. अहो, यावरनं लक्षात येतं की मामा हे प्रत्यक्ष महादेवाचा अवतार होते. आणि महादेवांच्या दरबारात भूताखेतांची हजेरी ही असतेच. मग मामांच्या अवतीभोवती अशा जर आपल्याला शक्ती दिसून आल्या तर त्यात वावगं वाटण्याचं काहीच कारण नाही. आयुष्यभर मामा लोककल्याणाचं कार्य करत करत गावोगाव फिरत राहिले. आणि 74व्या वर्षी जेव्हा ते आदमापूरला आले, त्यावेळी तो ओसाड भाग होता, माळरान होतं. हुलगे, बाजरी, मटकीशिवाय चौथं पीक तिथं येत नव्हतं. पाखरं ओरडून ओरडून मरायची, परंतु त्यांना पाणी मिळत नव्हतं. आणि मामा आपली घोडी, बकरी, कुत्री घेऊन ज्यावेळी तिथं आले, मामांकडे 1250 मेंढरं त्यावेळी होती. मामा गावात आल्यानंतर पंचक्रोशीतले लोक मामांकडे आले आणि म्हणाले, मामा अहो, आमचं गाव हे आदमापूर एवढं दुष्काळी गाव आहे, उन्हाळ्यात तर थेंबर पाणी राहत नाही. आणि जेव्हा आम्ही आमच्या मुलांची सोयरीक करायला दुसऱ्या गावामध्ये जातो तर लोक म्हणतात तुमचं दुष्काळी गाव आहे, आमच्या मुलींनी काय उपाशी मरायचं का. अहो, आमच्या मुलांना मामा कोणी मुली देत नाही का, तर हे आदमापूर दुष्काळी गाव. आणि असं म्हणून लोक अश्रू ढाळत होते. तेव्हा मामा म्हणाले, बाबांनो, काळजी करू नका, तुमच्या गावाला 2 नद्या वळसा घालून जातील. मामांनी समाधी घेतली आणि त्यानंतर 3 वर्षांनी राधानगरी नावाचं धरण झालं. आणि त्या धरणाचे 2 पाट
एक आदमापूरच्या वरून आणि एक आदमापूरच्या खालून गेले आणि त्याचंच पुढे वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांमध्ये रूपांतर झालं आणि मामांच्या कृपेने आदमापूरला आता 12 महिने भरपूर पाणी असतं, ऊस भाताशिवाय पीक नाही. मामांच्या कृपेने आदमापूरचं गोकुळ झालेलं आहे. मामा म्हणायचे की हा भंडारा समुद्र मंथनात जन्मलेला आहे. मामा म्हणायचे जेव्हा समुद्र मंथन चाललं होतं ना तेव्हा मी देवांच्या बाजूने शेषाची दोरी धरलेली होती. जयराम पाटील नावाचे एक मामांचे भक्त जेव्हा हा पालखी सोहळ्याचं वर्णन करून मामांना सांगत होते की ह्या पालख्या आळंदी पंढरी कशा तो सोहळा चालतो, त्यावेळी मामा म्हणाले, अरे गप लेका, अरे काशीला माझे भक्त पहाटे 3 पासनं मला गंगा स्नान घालत असतात हे तुला माहित आहे का? थोडक्यात मामांनी स्वतः ते लोकांनी लक्षात घेण्यासारखं होतं की मामा हे प्रत्यक्ष महादेव होते. म्हणून मामा म्हणाले की पहाटे 3 वाजल्यापासून काशीला माझे भक्त मला गंगा स्नान घालत असतात. एकदा बकऱ्यांचा मुक्काम निंगापुरात असताना रात्रीची अचानक बकरी बुजली आणि ओरडायला लागली. त्यावेळी रामचंद्र नावाचा गडी जागा झाला आणि त्यांनी पाहिलं तर आगीच्या लोळासारखं दैदिप्यमान तेजस्वी हातात त्रिशूळ असलेलं कोणीतरी आकाशामध्ये चाललं होतं. तो अतिशय घाबरला आणि झोपून गेला. दुसऱ्या दिवशी पहाटे मामा त्याला म्हणाले, रामचंद्र भ्यायलास होय रे? अरे तू जे प्रकार तू जे पाहिलंस ना ते मी हयात असेपर्यंत कुणाला सांगू नको. अहो ते मामाच होते, त्रिशूळधारी मामा होते, जे इथं दिवसा बकऱ्यामध्ये तर रात्री वरचा कारभार पाहिला आकाशामध्ये, म्हणजे महादेव स्वरूपामध्ये हातात त्रिशूळ घेऊन ते वरती जात असताना या गड्यांनी पाहिलं होतं. यावरूनही आपण समजू शकतो की मामा हे प्रत्यक्ष महादेवच होते. मामांचं पांडुरंगावरती अतिशय प्रेम होतं. प्रत्येक वर्षी आश्विन वद्य एकादशीला ते पांडुरंगाला महाअभिषेक घालायचे. मामा म्हणायचे ही बकरी पांडुरंगाची आहे, ही घोडी पांडुरंगाची आहे, मी पांडुरंगाच्या घरचा चाकर आहे आणि मला वर्षाला 12 रुपये पगार आहे. मामा एकदा आपल्या भक्तांबरोबर ते पंढरपूरला रेल्वेने गेले होते. रेल्वेतनं खाली उतरले आणि मामा म्हणाले की आधी आपण मुक्कामाच्या ठिकाणी जाऊया. धूळ पावलांनी जर मी पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर पांडुरंगाकडे गेलो, धूळ पावलांनी मी जर गेलो तर देव त्रास करून घेतो. आता लोकांना काही हे पटेना. मामा म्हणाले देवाच्या डोळ्यातनं मला पाहिलं की पांडुरंगाच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागतात. तेव्हा डॉक्टर गराड म्हणाले तो पांडुरंग म्हणजे दगडाची मूर्ती, त्याच्या डोळ्यातनं अश्रू कसे गळतील? आता हे पटवून देण्यासाठी धूळ पावलांनीच देवाच्या दर्शनाला जायचं. आणि म्हणून मामांची इच्छा नसतानाही सगळे भक्त मामांना धूळ पावलांनी पांडुरंगाच्याकडे दर्शनाला घेऊन गेले. मामांनी पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि पांडुरंगाच्या डोळ्यातनं अश्रुधारा गळायला लागल्या. मामांचं डोकं ओलं चिंब झालं. डॉक्टर गरडांनी बोट चावलं की हे खरं आहे का खोटं आहे? आणि त्यावेळी मामांच्या नंतर जेव्हा सगळ्या भक्तांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं तेव्हा पांडुरंगाचे पाय त्यांना एखाद्या सजीव लहान मुलासारखे कोमल लागले. मामा म्हणायचे माझ्या पांडुरंगाला सावकाश अभिषेक करा, त्याला साखरेने जोरात चोळू नका. आणि या उदाहरणावरनं पांडुरंग हे नुसता दगडी मूर्ती नाही तर ती सजीव मूर्ती आहे हे मामांनी या प्रसंगाने दाखवून दिले आहे. मामांच्याकडे आदमापूरला भोसले सरकार नावाचे एक पाटील होते आणि त्यांची 500 एकर जमीन होती. काही बागायती माळरान, काही डोंगर भाग होता आणि त्यांना शिकारीचा छंद होता. रोज पाठीला बंदूक लावायची आणि शिकारीला जाऊन पक्ष्यांची शिकार करायची आणि ते मांस शिजवून खायचं.
आणि त्या एके दिवशी असंच पाठीला बंदूक लावून ते शिकारीला चालले होते आणि जाताना मामांच्या तळासमोरूनच चालले होते. मामा म्हणाले, काय काय भोसले सरकार, कुठं निघाला? भोसले सरकार म्हणाले, मामा शिकारीला निघालोय, बघतो काही घावतं का? बर बाबा, शिकारीला निघालो तर कशाला तुझा रस्ता अडवू, जा बाबा जा. हे भोसले सरकार डोंगरामध्ये गेले, तिथं 2 चितर पक्ष्यांची त्यांनी शिकार केली आणि त्या पक्ष्यांना घेऊन ते परत घराकडे जात असताना मामांच्या समोरूनच जात होते. आणि त्यावेळी मामा म्हणाले, भोसले सरकार घावली का शिकार? हो मामा, हे काय चितर पक्षी घावलेत, आता त्यांना शिजवून खातो. मामा म्हणाले, अरे दाव तरी कसले पक्षी आहेत? हो मामा. त्यांनी ते पक्षी मामांच्या हातात दिले. मामांकडे एक संजीवनीची कांडी होती. समाधी घ्यायच्या 7 दिवस आधी मामा सांगत होते की दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत मी सगळीकडे नजर फिरवून पाहिलं, परंतु ही संजीवनीची कांडी सांभाळण्याच्या योग्यतेचं कोणीही मला सापडलं नाही. मामांनी ती संजीवनीची कांडी त्या पक्ष्यांवरून फिरवली, चिमूटभर भंडारा त्यांच्या अंगावर टाकला आणि ते पक्षी आकाशात फेकले. त्याबरोबर फडफड करीत ते पक्षी उडून गेले. मामांनी ती संजीवनीची कांडी समोर असलेल्या मेंढ्यांमध्ये टाकली. मामा म्हणाले, आजपर्यंत लोकांच्या कल्याणाचं कार्य मी केलं, आता ही संजीवनीची कांडी मी मेंढ्यांमध्ये टाकली आहे. आता ही जगन्नाथाची लेकरं लोककल्याणाचं कार्य करतील. आणि तेव्हा हे पक्षी जिवंत होऊन उडून गेलेले पाहून भोसले सरकारांनी मामांचे पाय धरून माफी मागितली. म्हणाले, मामा इथून पुढे मांसाहार वर्ज, मी मांस खाणार नाही, शिकार करणार नाही. मामांना सद्गुरू मानून मामांच्या हातनं त्यांनी माळ घालून घेतली. आणि त्यावेळी मामा त्यांना म्हणाले की हे रस्त्याच्या कडेचं माळरान हे कुणाचं आहे? त्यावेळी भोसले सरकार म्हणाले, हे माझंच माळरान आहे. त्यावेळी मामांनी ती 11 गुंठे जमीन त्यांच्याकडनं मागून घेतली आणि त्याच ठिकाणी मामांनी पुढे समाधी घेतली. मामा म्हणाले, जायच्या काही दिवस आधी, समाधी घेण्याच्या काही दिवस आधी मामा म्हणायचे की बाळू धनगर मेला म्हणशीला तर चुकशीला, जो हाय म्हणाल त्याच्यासाठी मी हाय आणि जो नाही म्हणाल त्याच्यासाठी मी नाहीच. तुमच्यावर जेव्हा संकट येईल त्यावेळी फक्त माझं नाव घ्या, मी तुमच्या जवळच आहे. ज्या दिवशी झाडं उभ्याने पेटतील त्या दिवशी मी नाही म्हणून समजा. मी झाडं उभ्याने केव्हा पेटतात? तर ज्यावेळी प्रलय काळ येतो, पृथ्वीचा सर्व समग्र सृष्टीचा अंतकाळ येतो, त्यावेळी म्हणजे प्रलय काळापर्यंत मामांचं अस्तित्व आपल्या अनुभवाला येईल हे मामांनी सांगितलेलं आहे. मामा त्यावेळी आपल्या भक्तांना म्हणाले, जोपर्यंत तुम्हाला माझी बकरी सांभाळता येईल तोपर्यंत सांभाळा, आणि ज्या दिवशी तुम्हाला माझी बकरी सांभाळता येणार नाही त्या दिवशी ती आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा. तिथल्या दगड धोंड्यांनी जर माझी बकरी सांभाळली नाही तर बाळू धनगर नाव सांगणार नाही. मामांनी बघा, आज मामांची बकरी गावोगाव येत असतात आणि आपल्याला मामा म्हणायचे की तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मीच तुमच्याकडे येईल. त्या वचनाची ही पूर्तता आहे की मामांचे हे पालखी रथ, मामांची बकरी गावोगाव फिरत असतात आणि आपल्याला आपल्या गावामध्येच मामांचं दर्शन होतं, त्यांच्या बकऱ्यांची सेवा करायला मिळते. हे आपलं फार मोठं भाग्य आहे. आणि म्हणून खरोखर जोपर्यंत आपल्या गावामध्ये मामांची बकरी आहे, तन मन धनानी सगळ्यांनी ही सेवा करा. कारण मामांनी काय सांगितलंय की मी माझी संजीवनीची कांडी या मेंढरामध्ये टाकलेली आहे आणि जो या मेंढरांची सेवा करेल त्याला मामांची सेवा केल्याचं पुण्य लागणार आहे. आणि म्हणून खरोखर आपण भाग्यवान आहोत की आज आपल्या गावामध्ये, या निरगुडी गावामध्ये ही मेंढरं आलेली आहेत. मामा जेव्हा 74 समाधी मामांनी मरगुबाईच्या मंदिरामध्ये घेतली होती, परंतु समाधी घ्यायच्या 1 वर्ष आधी मामा जेव्हा या मरगुबाईच्या मंदिरामध्ये होते तेव्हा मामा म्हणाले की मारुती नावाच्या भक्ताला म्हणाले, अरे मारुत्या, या मरगुबाईंनी जर आपली गाडी जुंपली ना
तर ती हाकायला मीच बसणार आहे. याचा अर्थ काय, तर जेव्हा जगामध्ये पापकर्म होतील, धर्म बुडू लागेल, त्यावेळी धर्माचं रक्षण करणारे मामाच असणार आहेत. आणि मामांनी या मरगूबाईला सक्त ताकीद दिली. मामा म्हणाले, मरगूबाई तू फार वाईट आहेस, तुला काही सहन होत नाही. तुझा फेरा आला तर जगाचा नाश होणार हे मी जाणतो, परंतु इथून पुढे माझी मुलं बाळ या मंदिरात फिरतील, त्यांचा धक्का जर तुला लागला तर तेवढं सहन कर बाई. मग मामांनी मरगूबाईला ही सक्त ताकीद का दिली, तर मामांची समाधी घेण्याची ही पूर्व सूचना होती. कारण याच मरगूबाईच्या मंदिरामध्ये 4 सप्टेंबर 1966 रोजी मामांनी समाधी घेतली. मामांनी समाधी घेतली आणि त्यांचा देह व्यवस्थितपणे तिथं समाधीस्थ करण्यात आला आणि त्या ठिकाणी मामांचं भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आलं. आणि मामांचे बापूसाहेब मगदूम नावाचे जे एक भक्त होते, त्यांनी ती समाधी व्यवस्थित बांधली. त्या ठिकाणी मामांची मूर्ती, मुळे महाराजांची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती ही सौंदर्याच्या बापू कुंभाराकडनं बनवून घेतली. सुंदर अशा मूर्ती बनवून त्या मंदिरामध्ये स्थापन केल्या. आणि पंढरपूरचं जे मंदिराचं शिखर ज्यांनी बांधले, त्या कारागिरांकडून मामांच्या मंदिराचं शिखरही बांधून घेतलं. आणि त्यावेळी मामांना एवढा आनंद झाला, ज्यावेळी त्या शिखराच्या वास्तुशांतीची पूजा झाली, तर मामा या बापूसाहेब मगदुमांच्या स्वप्नात येऊन मामांनी आनंदाने त्यांना आलिंगन दिलेलं आहे. मामा गेले नाही तर मामा आहेतच. आणि मामांची प्रचिती ही जशी कुशाप्पांना येत होती, तसे एका चांभार भक्ताला सुद्धा मामा स्वप्नात जाऊन म्हणाले, अरे श्यामा, माझी दरवर्षी द्यायची तुझी पायतानं तू का देत नाहीस? अरे या बकऱ्यातनं चालताना माझ्या पायाला काटे कुठे टोचतात, उन्हात माझे पाय भासतात. त्यावेळी तो श्यामा कुंभार स्वप्नातनं जागा झाला आणि उत्तम कातडं घेऊन त्यांनी मामांच्या मापाच्या चपला बनवून मंदिरात नेऊन दिल्या. मग यावरनं लक्षात येतं की मामांनी जरी समाधी घेतली तरी त्यांनी आपल्या भक्ताला चपला बनवायला लावल्या. काय म्हणाले, बकऱ्या मागं माझ्या पायाला काटे कुठे टोचतात, माझे पाय उन्हाने भासतात. म्हणजे मामा बकऱ्यामध्ये असतात, अजूनही बकऱ्यामध्ये मामा फिरत असतात. आपल्या या पसाऱ्यावर त्यांचं लक्ष आहे, सगळ्या भक्तांवरती लक्ष आहे. आणि म्हणून त्या असं मामांचं किती वर्णन करणार, किती कथा सांगणार, तेवढ्या कमीच आहेत, कारण वेळेची मर्यादा आहे. आणि म्हणून असं आपण किती म्हणजे खूप गोष्टी सांगाव्या लागतात, परंतु थोडं उशिरा कथा आपली चालू झाली, त्यामुळे वेळेची मर्यादा आहे. बघा, मामांच्या या समाधी मंदिरामध्ये उंबरठ्याच्या वरच्या बाजूला ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातली एक ओवी लिहिलेली आहे. ऐसा जो समर्थू तो मी जगताचा नाथू, गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीची. म्हणजे काय हो, तर हे विश्व निर्माण करून आपल्या इच्छेने त्यामध्ये काहीही घडवून आणणारा, पंचमहाभूतांवर नियंत्रण असणारा आणि सर्व शक्तिमान, सर्व व्यापक असा जो असं जे परब्रह्म आहे ते मीच आहे. मामा असेच आहेत. मामा सच्चिदानंद रूप आहेत आणि परब्रह्माचा अवतार मामा आहेत. अशा या षड्गुणैश्वर्य संपन्न अशा या बाळू मामांना आपण शतशः नमन करूया. आणि अशा प्रकारे त्यांची संधी दिली. तर अशा प्रकारे मामांच्या चरणी मी माझी सेवा अर्पण करते. काही चुकलं असेल तर क्षमा करा. आणि बाळू मामांच्या नावाचा गजर करूया. बोला 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 बाळू मामांच्या नावानी, सद्गुरु मुळे महाराजांच्या नावानी, हालसिद्धनाथांच्या नावानी, बाळू मामांच्या मेंढी माऊलीच्या नावानी, पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री सद्गुरु बाळूमामा महाराज की जय. रामकृष्ण हरी.
क्षणार्धात आता आरतीला सुरुवात होत आहे. उभे असणारे भक्त मंडळी सर्वांनी फक्त खाली बसून या. आजूबाजूला स्वयंपाक घराजवळ येतो. माझ्या समोर उभे राहिले सर्वांना सूचना आहे, आरती चालू असताना कुणी उभं राहू नका, सर्वांनी खाली बसायचं आहे. पटकन खाली बसा. क्षणार्धात आरतीला सुरुवात होत आहे आणि आरती चालू असताना कुणी उभं राहायचं नाही. त्या समोर बसलेल्या आजी, त्या समोर बसलेल्या आजी तुम्ही समोर यायचंय. समोर बसलेली आजी कुणी एक जणीने पुढे या ताईचा सत्कार करायचा आहे. समोर बसलेली आजी कुणीही समोर चला, या इकडे पटकन उठून. चला आजच्या पंक्तीचे अन्नदाते, आजच्या पंक्तीचे अन्नदाते आहे मसोबा महाराज प्रतिष्ठान चरोली. या भावी भक्तांचा आज फार असा छान असा महापुण्याचा महाप्रसाद आहे, जो अमृतमय म्हणून मामानं तो वाटला गेला. तो प्रसाद या ठिकाणी सर्वांच्या मुखापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी गावातील परिसरातील तरुण कार्यकर्त्यांची आहे. हा मामांचा खाण्याप्रसाद आहे, कुणीही अवहेलना करू नका. तो प्रसाद वाढण्याची जबाबदारी गावातील आणि परिसरातील तरुण कार्यकर्त्यांची राहील. आणि उद्या सर्वांना सूचना, उद्या येत असताना प्रत्येकाजवळ मेणबत्ती पाहिजे. सर्वांच्या साक्षीनं उभा राहून रोज मामांची आरती होईल. उद्या संध्याकाळी समोरचं सर्व टावर लाईट बंद होईल आणि मेणबत्तीच्या मंद प्रकाशामध्ये त्या ब्रह्मांड नायकाची आरती चालू होईल. उद्या कुणी न विसरता आपल्या हातामध्ये प्रत्येकाची एक मेणबत्ती पाहिजे, याचं नियोजन करा. एवढ्या छोट्याशा गावामध्ये भव्य दिव्य सोहळा साजरा होतोय. छोटेसं गाव आहे, सांप्रदायिक गाव आहे. जसं मामाला सांगितलंय, कलियुगामध्ये खडकाच्या भोंद्यामाळाला बाळू मामा तुम्हाला भक्तीचा मळा फिरवूनच दाखवत. त्याप्रमाणे उद्या न चुकता सर्वांनी मेणबत्ती आणा. आणि तरुण कार्य पहिल्या दिवसापासून तुम्ही सहकार्य केलंय, परिसरात असो गावातील तरुण कार्यकर्ते असो, कृपया पहिल्या पंक्तीला कुणी प्रसाद घ्यायला बसू नका. सर्वांना प्रसाद कसा पोहोचवता येईल याचं नियोजन करा. थोरा मोठ्यांनी पंक्तीमधून फिरत राहा आणि प्रसाद घेतले तर कुठे इकडचं पात्र टाकू नका. ज्यावेळेला टँकरच्या बाजूला ट्रेलर उभा आहे, ट्रॉली, त्या ट्रॉलीमध्येच पात्र टाका, इकडचं कोणी पात्र टाकायचं नाही. नियोजनाप्रमाणे उद्या बरोबर 7:30 ला प्रवचन चालू होऊन बरोबर 9 वाजता आरती होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला लिंबड्या ढोळीची व्यवस्था करायची आहे. ज्या मायमंदिर आरतीचं ताक आहे तिने रथाच्या बाजूला उभं राहा. वाराय हवाय, आरती जाऊ शकते, विजू शकते, त्यासाठी उभं राहा, व्यवस्थित उभं राहा. घालीन लोटांगण म्हटलं तर लोटांगण घालू नका. चला पलीकडे सरा भक्त मंडळी, आरतीवाली भक्त अजून पलीकडे सरा. तुम्ही एक पुजारी त्यांना सांग पलीकडे सरा. अजून पुरुषांच्या रांगेमध्ये महिलांमध्ये उभं राहू नका. अजून पाच शेवट जावा, पाच शेवट जावा तिकडं. महिला मंडळी तुम्ही त्या लाईनला उभं राहू नका. पुरुष मंडळी तुम्ही तिकडे पलीकडे जावा. पुरुष मंडळी शेवटचं ठो. दोन तीन लाईनी करा. महिला मंडळी 2-3 लाईनी करा. उभा असणारे भक्त मंडळी पुन्हा एकदा सर्वांना हात जोडून विनंती आहे, हात जोडून प्रार्थना आहे. आरती चालू असताना कुणीही उभं राहू नका. उद्या सर्वांच्या हातून मेणबत्तीच्या प्रकाश झोतामध्ये सर्वांनी उभं राहून आरती घ्यायची. आमोशाही उभा राहून कुणीही आरती घेऊ नका. सर्वांना महत्वाची सूचना, टँकर जवळचे आवाज येत असेल तिथपर्यंत बसा खाली. तिने मला हळूच सांगितलं तुमच्या बाजूला पाहू घे. उद्याच्या भागामध्ये मंडळी या ब्रह्मांड नायकाचा समाधी काळ सांगून, समाधी काळामध्ये जी मामाने त्या वाच्या सिद्धीतून या नास्तिक कलियुगाची 350 शब्दामध्ये जगाची भविष्यवाणी काय सांगितली
ती तुम्हाला उद्या सविस्तर साची वाचून दाखवली जाईल. अवघड भविष्यवाणी कठीण शब्द आहे, त्या शब्दांची तुम्हाला फोडी करून सांगितली जाईल. चला डिंबाळ्या. सर्वांगी सुंदर उठचे डोळाची कंठी जैके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मने कामना प्रदी. जय देव जय देव रत्ना कचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुंकेश्वरा हिरे गज मुकुट शोभतो बरा रुंजुंती अनुकूर चरणे घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मने कामना प्रदी. जय देव जय देव लंबोदर पीतांबर पदिवर बंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्वावे रक्षावे सुवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मने कामना प्रदी. जय देव जय देव 28 विटवरी उभा वामंगी रखमाई दिश दिव्य शोभा कुंडलिकाच्या भेटी परब्रह्मालेगा चरणी वाहे भीमा उत्तरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जलगा. जय देव जय देव तुळशी माळे गळा करते उडकते कास पितांबर पृथ्वीला लाटे देव सुरवर्या नित्य ती भेटी गरुडा हनुमंत पूर्व राहती. जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जलगा. जय देव जय देव वेणुना धनुक्षेत्र फळा सुवर्णाशी कमळे वनमाळ गळा राई रुक्माबाई राणी या सकला ओवाळीची राजा विठोबा सावळा. जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जलगा. जय देव जय देव वारवार त्या तिरवंड्या येते चंद्रभागेमध्ये सोडून या देते दिंडा पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णा वाचते. जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जलगा. जय देव जय देव आषाढी कार्तिकी भाई भक्त येते साधू संत येते चंद्रभागेमध्ये स्नान करते दर्शने मात्र होया मुक्ती केशवाशी नामदेव महादेवाशी नामदेव भावे वाळते. जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जलगा. जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती वाळू तुझ वंद धामा. जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला उतरले संत ते अकोळ गावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजन खायला. जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती वाळू तुझ वंद धामा. जय देव जय देव बिंड्या रात्री उन्हात अन्नात मुख्या प्राण्यावर अपार प्रेम नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत. जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती वाळू तुझ वंद धामा. जय देव जय देव गोसावी रूपात देवदूत आले मामांचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजता प्रसन्न होऊन आशीर्वाद
संतान देते सगळ्या रोगाला औषध होती भंडाऱ्याचा महिमा वर्णावाची ते जय देव जय देव जय बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती वळवा मामा जय देव जय देव पृथ्वी तलावर मामांची सत्ता देती वचन आपुल्या भक्ता आत्मा पुरुषत्रे समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती वळवा मामा जय देव जय देव कालीन टांगण वंदीन चरण डोळ्यान पायीन तुझे तुम्ही आलिंगन आनंद पूजन भावे वाईन म्हणे नमा तुम्ही माता पिता तुम्ही बंधू सखा तुम्ही विद्या द्रविण तुम्ही सर्व ममदेव देव कारण वाचा म्हणजे म्हणावा उद्यात म्हणावा प्रकृती सभा करून याचम सकल परस्मै नारायणामी समर्पयामी अच्युतं केशवं ब्राह्मणारणं कृष्ण दामोदर वासुदेवरी श्रीधर माधव गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 मामा 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 हरे 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 मामा हरे देव मामा मामा हरे हरे मामा मामा हरे 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 मामा हरे देव मामा हरे हरे हरि बोला पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री सद्गुरु संत बाळूमामा महाराज की जय श्री गुरुमुळे महाराज की जय श्री हर्षितनाथ महाराज की जय विठ्ठल विरगवाच्या नावाने सांगल नायकाच्या नावाने सांगल पुढे मार्गांच्या नावाने सांगल हर्षितनाथाच्या नावाने सांगल भरगवाईच्या नावाने सांगल बोला बाळूमामाच्या शेमेंड्याच्या नावाने सांगल बोला बाळूमामाच्या नावाने सांगल गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः बोला बाळूमामाच्या नावाने सांगल बाळूनाथांच्या नावाने सांगल हनुमंतरायाच्या नावाने सांगल जय बाळूमामा गावातील तरुण कार्यकर्त्याला विनंती आहे की पहिल्या पंक्तीला कुणी जेवायला न बसता अमावस्या निमित्त आपल्या परिसरातून पंचकृषीतून आलेल्या सर्व बाईक भक्तांना प्रसाद आपण वाटप करायचा आहे तरुण कार्यकर्ते आपण पटपट प्रसाद वाटप करण्यासाठी स्वयंपाकगृहाच्या कडेला हजर राहा आजचा अमावस्याचा योग आहे आणि हा अमावस्याचा दिवस खूप मोठा असतोय आणि या अमावस्याच्या दिवशी या मामांच्या तळावरती परिसरातनं लांबणं भरपूर असे भाविभक्त मामांच्या तळावरती अमावस्याच्या वारीसाठी येत असतात तरुण कार्यकर्त्याला विनंती आहे की पहिल्या पंक्तीला कुणीही जेवायला न बसता जे काय आपल्या परिसरातनं जे भाविक भक्त आलेले आहेत या भाविक भक्तांना प्रसाद आपण पोहोच करायचा आहे दर्शन घेऊ नका कृपया या ठिकाणी दर्शनासाठी कुणी यायचं नाही पुजारी दर्शनाला बंद करा उभे राहिलेले भाई भक्त आपणास विनंती आहे की आपण प्रसाद घेण्यासाठी जागेवरती बसून घ्या पाठीमागे उभा राहिलेल्या महिला भाई भक्त आपणास विनंती आहे की आपण प्रसाद घेण्यासाठी रांगेमध्ये पंक्तीमध्ये बसून घ्यायचे जे भाई भक्त विनाकारण उभे राहिलेले आहेत त्यांना विनंती आहे की प्रसाद घेण्यासाठी रांगेमध्ये पंक्तीमध्ये बसा गावातील तरुण कार्यकर्ते युवा मित्र आपणास विनंती आहे की पहिल्या पंक्तीला कोणीही जेवायला न बसता जे भाई भक्त मामांच्या तळावरती आरती